एकच नाही. त्याआधी आपल्याला सगळ्यांना ना एकदा डोळे मिटायचे होते. सगळेजण डोळे मिटा थोड्या वेळ. आपण एक छोटस मेडिटेशन करूया. एक छान त्या वाईब मध्ये येऊ आपण आणि मग आपलं सेशन फुल एनर्जीने स्टार्ट करूया. तर सगळ्यांनी डोळे मिटले, कॅमेरा ऑन ठेवले तरी चालतील. म्हणजे मला पण बघता येईल कसं. सगळ्यांचं झालं आणि सगळ्यांनी डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष द्या. सगळ्यांनी असं शांत फील करा. सगळं बर्डन टेन्शन ऑफिसहून कोणी आलं असेल, कोणी बाहेरून आलं असेल, कोणी काय फ्रेश होत असेल, कोणी स्वयंपाक करून घामाघूम झालं असेल, सगळ्यांनी एक शांत बसा 5 मिनिटं. शांत फील करा आणि सगळे खांद्यावरचे ओझे असे पायातून तुमच्या सगळे जमिनीवर जात आहेत. आपली धरणी माताच आहे आपली. तर जमिनीत ती सगळे आपलं ओझं, सगळे आपला थकान सगळं आपलं ती घेऊन टाकते. आपली आईच आहे. आई जशी आपल्याला घरी आल्यावर कुशीत घेते तसं आपण फील करायचंय. आणि एक असं फील करायचं की आपल्या डोक्यावरून एक सूर्यासारखा उजेड येतोय. उजेड येतोय आणि आपल्या पूर्ण शरीरातून डोक्यातून तो आत जातोय आपल्या माथ्यावरून आणि तो पूर्ण शरीरात एक जातोय. आपल्या डोक्यातून, चेहऱ्यातून, मानेतून, खांदे, शोल्डर्स रिलॅक्स करा, जॉ रिलॅक्स करा. तो सगळ्या पूर्ण शरीरातून, हातातून, तुमचे मान, पाठ, शोल्डर्स, छाती, पोट, पूर्ण पाठ, नर्वस सिस्टीम, पाठीचा मणका, लोअर बॅक, सगळं जिथे बसलेत तो भाग, मांड्या, गुडघे, पोटऱ्या आणि पूर्ण लेग्स आणि पूर्ण तळपाय, त्याच्या बोटातून सगळा सगळा थकवा, सगळ्या निगेटिव्हिटी, सगळ्या कंप्लेन, सगळं असं ब्लॅक जी आपली एनर्जी असते ना सगळी, असा दूर असतो ब्लॅक, तशातल्या आपल्या सगळ्या निगेटिव्हिटी जमिनीत निघून जात आहेत आणि ते आपल्याला घेऊन येते आणि आपण खूप रिलॅक्स, खूप शांत फील करतोय. आपण इतकं शांत फील करतोय, आपण इतके रिकामे झालोय, इतके छान झालोय ना, प्युअर झालोय की आपल्यात नवीन जे ज्ञान आपण आता घेणार आहे ते सगळंच आठवायला जागा आहे. आपण आपल्या हृदयात खूप मोठी स्पेस निर्माण केली आहे. खूप शांत सॅक्रेड एकदम छान एनर्जी, अशी छान प्युअर लाईट, असा हलका हलका जो पण कलर तुम्हाला आवडत असेल, पिंक, व्हाईट, लाईट येल्लो, गुलाबी, जो पण असेल ती एनर्जी तुमच्या हृदयात फील करा आणि छान असं शांत असं हलकं एक कापसासारखं, एक ढगासारखं लाईट वेट छान असं फील झालंय. आणि तुमच्यामध्ये खूप स्पेस झाली आहे जिथे तुमचं नवीन नॉलेज जे तुम्हाला आता मिळणार आहे ते तुम्ही घेणार. आणि जे जुनं नॉलेज आहे तुम्हाला ऑलरेडी हे सगळं माहीत जरी असेल तरी हा तुमचं पूर्ण स्पेस रिकामा करून तुम्ही बसायचंय की ते तुम्ही जास्तीत जास्त ते ग्रहण करू शकाल. एकमेकांच्या हातावर एकमेका हात चोळा आणि डोळ्यावर तुम्ही ते बोट म्हणजे हात फिरवा डोळ्यांवर आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारा आणि स्वतःला एकदम छान थँक्यू म्हणा की तुम्ही इथे आले, स्वतःला वेळ दिला. सगळ्यांनी स्वतःला शाबासकी द्या की तुम्ही स्वतःसाठी हा वेळ दिला, स्वतःला एक छान फिलिंग दिली आणि एक तुम्ही एक स्टेप घेतली की तुम्हाला बेटर पर्सन बनवण्यासाठी. चालेल, चला आता आपण सगळ्यांनी फ्रेश माइंडने एक सेशन सुरू करूया. सगळ्यांना मला कालचा परत एक रिकॅप द्यायचा होता. मी काल एक क्वेश्चन विचारला होता सगळ्यांना की सगळ्यांना माझ्याकडून काय किती पर्सेंट अपेक्षा आहेत, म्हणजे या सेशन कडून, माझ्याकडून, बुक कडून किती पर्सेंट अपेक्षा आहेत. सगळे चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतात. आवाज येतोय माझा? हॅलो. हम्म. मला चॅट बॉक्स मध्ये टाका की तुम्हाला किती पर्सेंट माझ्याकडनं अपेक्षा आहे, की किती पर्सेंट दिलं पाहिजे. मी मी 80% दिलं पाहिजे राहुल, असं म्हणणं आहे का तुमचं? ओके. बाकीच्यांचं?
सगळ्यांना वाटत असेल की ह्या सेशननी 100% द्यावं, सोनालीने पण 100% द्यावं, सगळ्यांनी किंवा सोनालीने 200% द्यावं, आणि मी ते द्यायला रेडी आहे. माझे 200% जेवढं पण मला नॉलेज आहे ते सगळं मी द्यायला रेडी आहे. पण तुम्ही तुमच्याकडनं किती पर्सेंट देणार आहे त्या बुकला, त्या असाइनमेंटला, तुमच्या कमिटमेंटला, तुमच्या कन्सिस्टन्सीला? तुम्ही किती पर्सेंट देणार आहे तुमच्या एफर्ट्सला, की तुम्ही रोज प्रेझेंट राहणार आहे, रोज असाइनमेंट्स करणार आहे, डेली ते सगळं बघणार आहे? हे तुमचं तुमचं किती छान म्हणजे आहे तुमची तयारी, किती पर्सेंट द्यायची आहे. तर हे सगळं असतं की आपण किती पर्सेंट देतो. जे वर्गात जसं टीचर सगळ्यांना शिकवतात, एका वर्गात 80 स्टुडंट असतील, 50 असतील, 100 असतील, सगळ्यांना सेम शिकवतात. पण एक मुलगा टॉपर असतो, बाकी पहिल्या 5 असतात, बाकी पहिल्या 10 असतात, आणि एक नापास होणारा पण असतो. तर जसं टीचर सगळ्यांना शिकवतात, पण तो नापास होणारा मुलगा त्याने जर एफर्ट्स नाही टाकले आणि मग नंतर जर बोललं की टीचर चांगली नव्हती, वर्गच चांगला नव्हता, मला समजलंच नाही, बुकच चांगलं नव्हतं, किंवा कशालाही ब्लेम केलं स्कूलला, तर तसं नसतं. तर ते आपल्यावर पण असतं की आपण किती घेतो त्या सेशन मधून, त्या गोष्टीमधून. कारण एकाच सेशन मधून ना सगळेजण अनुभव वेगवेगळा सांगत असतात, की खूप भारी होतं, खूप छान होतं. ते एका हॉलमधून जर 100 लोक बाहेर आले ना, तर प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येक जण वेगळा सांगतो. कारण तो त्याच्या माइंडसेटनी त्याचं पात्र घेऊन आलेला असतो. जसं एखाद्याचं पात्र पूर्ण म्हणजे चमच्याभरच असेल, एखाद्याचं ग्लासभर असेल, एखादं मोठं पातेलं घेऊन आला असेल, तर तो किती भुकेला आहे, तो किती हंगरने आलाय, तो किती ड्राईव्हने आलाय, की मला आज हे एवढं जे शिकवलंय मी ते करणार, ते घेणार आणि मी ते लाईफमध्ये अप्लाय करणार, अशा हंगरने जर तो आला असेल तर तो पूर्णच घेणार. आणि एखाद्या शेवटी बसलाय बॅक बेंचर सारखा आळस देत चाललंय, काहीतरी प्रवचन चाललंय, मी ऐकतोय आणि करायचं तर करू, नाही तर बघू, झालं मॅजिक तर ठीक आहे, नाही तर असेही दिवस ढकलतच होतो मी आणि आताही ढकलतोय, असं जर असणार असेल, तर मग ते मॅजिक तुम्हाला ह्या कोर्समध्ये काय कोणत्याच कोर्समध्ये होणार नाही. आणि मी हे सांगते, आजकाल जे 100-200 रुपयाचे कोर्स ते सांगतात, नंतर 10-10 हजारचे सांगतात, मग लाखाचे सांगतात, ते सगळे करून म्हणजे बरेच ते मी केलेत आणि त्या अनुभवानेच मी सांगते की ते सगळं आपल्यावर डिपेंड आहे. मी एवढे कोर्स करून पण मला मॅजिक बुकने जे प्रॅक्टिकल मी असाइनमेंट ज्या डेडिकेशननी केल्या त्यांनी मला जो फरक पडला, तो मी बाकीचे पेड कोर्सेस खूप केले, त्याच्यामधूनही मला एवढा फरक पडला नाही. त्यामुळे माझी ही अर्ज आहे की मी जे मॅजिक बुक मधनं शिकले, किंवा माझ्या लाईफमध्ये मी जे बदल बघते मागच्या वर्षापासून, तर माझं 2026 फेब्रुवारी हे सेशन स्टार्ट करेपर्यंत मी ज्या गोष्टी अचीव, म्हणजे माझी एक अचिव्हमेंट आहे की मी माझं बुक स्टार्ट करते, त्या गोष्टी चेंजेस मी केल्या माझ्यामध्ये, माझ्या घरामध्ये बघते. तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे 100% दिले पाहिजे, आणि मी 200% देईल माझ्याकडनं. जे पण म्हणजे मी नुसतं बुकशी रिलेटेड नॉलेज नाही देणार आहे, जे पण मी शिकली आता ह्या मी बरेच म्हणजे गोष्टी 10-15 वर्षापासून वाचत आली आहे खूप बुक्स, आणि ह्या 5 वर्षात कोविड पासून मला ही आवड लागली की खूप सारे कोर्सेस मी करत गेली. पण तो कोर्स कधी मी घेईल हे कधीच मला वाटलं नव्हतं. मी ते आवड म्हणून शिकत होती, की आपलं माइंड कसं काम करतं, की का असं सगळे प्रॉब्लेम मधनं करतात, का फेस करतात सगळे प्रॉब्लेम्स. म्हणजे जसं बुद्ध म्हटला होता की सगळ्यांच्या प्रॉब्लेम्सचं रिझन तृष्णा, म्हणजे जी आसक्ती जी आहे, आपल्या इच्छा आहेत, तेच आहे. तर ते मला समजून घ्यायचं होतं की तो का असं म्हटला. त्यामुळे मी वेगवेगळे कोर्स करत गेली, समजत गेली, आणि जेवढं मला समजलं, पण मला मॅजिक बुकने जेवढं समजवलं स्पिरिच्युअली आणि सायंटिफिकली, ते मला कोणत्या बुकने नाही आणि कोणत्या कोर्सने नाही समजवलं. म्हणून माझं फर्स्ट असाइनमेंट हे की मी मॅजिक बुक सगळ्यांना फ्रीमध्ये शिकवू. हे माझं मला आवडलेलं काम होतं, आणि म्हणून मी ते फेब्रुवारी 2026 मध्ये माझ्या बकेट लिस्टमध्ये ते ऍड केलं आणि मी ते एक्झिक्यूट करते. तर त्यामुळे तुम्हाला आज एक अजून असाइनमेंट स्टार्टिंगलाच मी देते, की जसं आपल्या आवडत्या आणि नावडत्या दोन गोष्टी असतात. तर बऱ्याच जणांना विचारलं ना, तुला लाईफमध्ये काय नाही पाहिजे, तर तो 100 गोष्टी लगेच सांगेल. मला ना लोन नको, मला बायकोची कटकट नको, मला पोरांचा अभ्यास नको, मला सासू सासऱ्यांची कटकट नको, माझ्या गरिबी नको, माझा हातपाय दुखतोय ते नको, अशा 100 गोष्टी तर पटापट 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 सांगेल. आणि त्यांना जर विचारलं की तुला आता काय पाहिजे, गुड क्वेश्चन, बट आय नीड टू थिंक ऑफ ऑन दॅट. म्हणजे असं होतं की आता मला काय पाहिजे, आणि काय पाहिजे म्हणजे ठीक आहे, मला पैसा पाहिजे असं सांगणार, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अरे पण असं पाहिजे. आता तुम्ही हे पप्पांना सांगितलं तुमच्या की मला गाडी बंगला पैसा देऊन द्या, तर पप्पा लगेच असे देऊन देतात का? तर युनिव्हर्स आपलं पप्पा सारखंच असतो, तो विचारतो बाबा कोणती गाडी, कोणत्या कलरची गाडी, किती बजेटची गाडी, गाडी किती, 1 लाखापासून नॅनो 1-1.5 लाखापासून तर कोटीपर्यंत आहे ना, नक्की कोणती गाडी.
फ्लॅट पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, की रो हाऊस पाहिजे, की फार्म हाऊस पाहिजे. तर फ्लॅट पाहिजे तर किती बीएचके पाहिजे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, किती कोणत्या सिटीत पाहिजे. आता मुंबईचा रेट म्हणजे 1 BHK पण करोडमध्ये आहे आणि नाशिकचा रेट तो 25 लाखात 20 लाखात असेल काही. तर मग कुठल्या शहरात तुला कोणतं घर, कोणत्या सिटीत, कोणत्या कलरचे ड्रेस, कोणतं काय स्पेसिफिक काय, मला घर गाडी बंगला पाहिजे, मला फिनान्शियल फ्रीडम पाहिजे. आजकाल तर नवीन टर्म फिनान्शियल फ्रीडम पाहिजे. अरे म्हणजे काय, म्हणजे काय त्याची डेफिनेशन काय. तर तुम्ही जेवढे पर्टिक्युलर डिटेल मध्ये तुमची लिस्ट लिहाल ना की काय पाहिजे आणि काय नको पाहिजे, तर ते तुम्हाला तेवढं पर्टिक्युलर युनिव्हर्स तुम्हाला पर्टिक्युलर मध्ये देईल. म्हणजे जसं आता मला हजबंडचं आणि वाईफचं रिलेशन चांगलं नाही तर मला त्याची कटकट नको. अरे ते नको, हे नको म्हटल्यावर युनिव्हर्स तेच देणार तुला. पण तुला पाहिजे काय. हसबंडनी माझ्याशी नीट बोललं पाहिजे, रिस्पेक्टने बोललं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, जे पण असेल तुम्ही आठवड्याला एकदा फिरायला घेऊन गेलं पाहिजे, एक पाणीपुरी खाल्ली पाहिजे. तर तुम्हाला कशाने कळेल की त्यांनी प्रेम केलं, ही कोणती डेफिनेशनने तुम्ही म्हणाल की हा आता माझं असं बरोबर केलं बरं का, माझ्या टिक झालं. तर ती बारीकेतलं बारीक डेफिनेशन तुम्हाला लिहायची. आता मला हेल्दी व्हायचं. हेल्दी म्हणजे काय, आता मी हेल्दीच आहे इथे, पण मला वाटतंय की माझं वेट 10 kg जास्त आहे. तर मला ते 10 kg कमी करायचं, तर मग किती आलं पाहिजे, 60, 70, 80 किती पाहिजे, तर ते एक्झॅक्ट वेट तुम्ही लिहायचंय. एक्झॅक्ट हेल्थ म्हणजे कशी, माझे केस काळे पाहिजे, मला पांढरे पाहिजे, माझे केस लांब पाहिजे, की स्किन कशी पाहिजे, तुमचे डोळे कसे पाहिजे, घुटनों में दर्द आहे, तर ते नाही बोलायचंय की माझ्या घुटण्यात दर्द नको, असं नाही बोलायचंय. मला हेल्दी चालता आलं पाहिजे, नॉर्मल किती किलोमीटर किती वेळ चालता आलं पाहिजे. म्हणजे अशी तुमची स्पेसिफिक ड्रीम लिस्ट आहे ना, ती आज लिहून काढायची आहे तुम्ही. आजची पहिली असाइनमेंट ही आहे, जी पाहिजे ती, आणि पर्टिक्युलर म्हणजे ती रिलेशनशिप्स मध्ये. मग सगळे रिलेशनशिप जे तुमच्या घरात तुमचे असतील, नवरा बायको, पोरं, आई वडील, सासू सासरे, जावा भावा, जे पण असतील सगळे. प्लस पैशामध्ये किती तुम्हाला सॅलरी पाहिजे. आता 50,000 असेल तर तुम्ही लगेच डायरेक्ट 2-4 लाख पर मंथ असं नाही म्हणू शकत, कारण तुमची ती मानसिकताच नसते. ती आली जरी ती तुम्ही मेंटेन नाही करू शकत, कारण तुमची आता 50,000ची कपॅसिटी आहे. मग तुमचं माइंड सांगतं की नाही, मी हे प्रमोशन घेऊन हे करून ते करून 20-30 एक हजार होईल. म्हणजे जे तुम्हाला कम्फर्टेबल अमाऊंट आहे ती सांगा. लगेच अशा मोठ्याच्या मोठ्या करोडोच्या म्हणजे 10,000 सॅलरी करोडोचं मॅनिफेस्टेशन असं नाही होत. ते थोडं स्टेप बाय स्टेप पण होतं, लॉजिकल पण होतं. आणि दुसरं, आपल्याला युनिव्हर्सला खर्च पण द्यावा लागतो. समजा आता मी ₹1 करोड मागितले, पण कशाला. तुम्ही आत्ता खर्च तुमचा आहे 1 लाख, 1 लाखच खर्च आहे, तर तुम्ही वाढवून वाढवून 5 लाख सॅलरी मागू शकता. 1 करोड मागितली तर जसं पप्पा विचारणार तुम्हाला की का बरं 1 करोड पाहिजे. तर मग त्याचं जर तुम्हाला व्हाय क्लिअर असतील, पूर्ण व्हाय, की का बरं पाहिजे, हे तुमच्याकडे क्लिअर रिझनिंग, क्लॅरिटी असेल, तुम्हाला 100% विश्वास असेल, तर 1 करोड पण भेटेल. पण तुमच्या मनात डाऊट आहे, यार मागून तर पाहू, बघू दिलं तर, असं असं अशा पद्धतीने युनिव्हर्स देत नाही. जसं आपलं पप्पा वागणार तसंच आपलं युनिव्हर्स वागणार. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा की त्या क्लॅरिटीने तुम्ही मागा, की मला जर 1 लाख पगार पाहिजे तर त्याच्यामध्ये मी किती रेंट देणार, किती घराचा हप्ता देणार, किती वेकेशनला ठेवणार, किती ज्वेलरी घेणार. बायकांना ज्वेलरी पाहिजे तर ती डायमंडची पाहिजे, सोन्याची पाहिजे, चांदीची पाहिजे, साड्या किती पाहिजे, कपडे किती पाहिजे, अशी प्रत्येक गोष्टीची लिस्ट करा. की मला मेकअपचं सामान एवढं पाहिजे, मला ड्रेसेस एवढे पाहिजे, मला वेस्टर्न ड्रेसेस एवढे पाहिजे, बॉईजला काय जीन्स पाहिजे असतील किंवा ब्लेझर्स पाहिजे असतील, सूट वेगवेगळे, काय सेंट महागातले, जे पण असेल, पण तो पर्टिक्युलर ब्रँड, पर्टिक्युलर गोष्टी, अशी प्रत्येक गोष्ट मध्ये तुम्ही आता मोठ्यात मोठी लिस्ट करायची आहे, जेवढी पण तुमची होईल ना. तर ती मग नंतर हे मॅजिक बुक आपण झाल्यानंतर, म्हणजे आपण काय गोलनी मॅजिक बुक मध्ये आलोय, म्हणजे असंच नाही आलो ना, चला असं वाटलं काहीतरी मॅजिक होऊन जाईल, असं काहीतरी नसतं. आपल्या पर्टिक्युलर असलं पाहिजे, हे झालं म्हणजे माझ्या लाईफमध्ये मॅजिक झालं. तर हे 1 महिन्यातच होईल का, हे आपण नाही सांगू शकत. ते किती वेळ लागू शकतो, पण ऍटलीस्ट तुम्ही लिस्ट करा, म्हणजे ते युनिव्हर्सला कमांड तर मिळेल की बाबा ह्याला हे पाहिजे, ह्याची लिस्ट ऑर्डर आलेली आहे, तर ह्याच्यावर मी काम करू. आता तुम्ही किती खड्डे खोदलेत मागे, आणि किती तुम्ही हॅपी होते किंवा किती थँकफुल होते, जॉय मध्ये होते, त्याच्यावर डिपेंड करतं. काही लोक एकदम हॅपी असतात, नेहमी हॅपी असतात, तर त्यांनी पटकन जर काही मागितलं ना, त्यांचं लवकर पूर्ण होतं. आणि काही किती त्यांना मिळालेलं असलं, श्रीमंत असले तरी रडगाणे गात असतात, तर त्यांचं व्हायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे असं गरीब श्रीमंताचा भेदभाव नाहीये, पण ज्याच्या त्याच्यानुसार, म्हणजे तुम्ही किती कंप्लेन केल्यात आधी, किती खाली फ्रिक्वेन्सी ते तुम्ही गिल्ट, शेम, अँगर, हेट्रेड, जेलसी, जेवढ्या निगेटिव्ह फिलिंग्स तुमच्या मनात असतील, त्याच्यावर डिपेंड करतं. आणि जो जेवढा पॉझिटिव्ह असेल, जो जेवढा लवकर त्या फिलिंग्सवर काम करेल, ते त्याच्यावर डिपेंड करेल की तुमचं किती दिवसात ते मॅनिफेस्ट होणार आहे. त्यामुळे मॅजिकची आता आजची फर्स्ट असाइनमेंट हीच आहे,
की तुम्ही आज सगळ्या विशेष तुमच्या लिहून काढायच्या आहे. आणि हे 100 ग्रॅटिट्यूड जे आहे ते पण डेली सायमल्टेनियसली करतच राहायचे. म्हणजे ते काय आता तुम्ही आज केले संपून गेलं असं नसतं, ते ते करत राहायचं. म्हणजे ती आपल्याला एक आपला पार्ट ऑफ द लाईफ बनवायचा आहे. कारण आज असं नाही की आपण आज म्हणजे आज म्हंटलो आणि मग ह्याचे आजचे फळं मला लाईफ टाईम मिळाले पाहिजे. तुम्ही आज पाप किलोभर केलेलं आहे आणि ग्रॅम मध्ये मायक्रोग्रॅम मध्ये शुक्राणा केला, थँक्यू म्हटले, तर ते नाही चालत. आपण मागच्या गोष्टी भरायला आपल्याला पुढे मोठ्या मोठ्या म्हणजे मागे 10 किलोचं काय आपलं खूप किलोचे किलो पापत केलेले असतील आपण समजा. कारण आज आपण अंबानी नाहीये किंवा आपण जर करोडपती नाहीये, 1 करोडच्या आपल्याकडे कॅश नाहीये किंवा गाड्या नाहीये, तर मग आपण एवढे पण पुण्यवान नाहीये ना की अजून आपलं तेवढं झालंय. समजा खूप फास्ट स्वप्न आपले पूर्ण झालेत असं नाहीये. म्हणजे आपण काहीतरी कंप्लेंट्स केल्या आहेत आपल्या रिलेशनमध्ये, हेल्थमध्ये, करिअरमध्ये, पगारामध्ये, सॅलरी, पैशामध्ये, आपल्या सोनं नाहीये किंवा मुलांमध्ये आपले रिलेशन नाही, तर त्या कंप्लेंट्स आपण केल्या आहेत आपण आधी किलोभर. त्यामुळे आपल्याला त्याच्या पट 10 पट ग्रॅटिट्यूड दिला तर ते मागचे साफ होणार आणि पुढच्याला पण आपल्याला बरकत मिळणार. तर ते तशा लेवलचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ग्रॅटिट्यूड जेवढा तुम्हाला आत्ता तुम्हाला काय फिलिंग येईल की आत्ता हे आर्टिफिशियल वाटेल, काय थँक्यू थँक्यू म्हणायचं की काय थँक्यू थँक्यू म्हणायचंय. पण आता काय झालंय आपल्याला, जसं पाणी मोटर म्हणजे पाणी खाली आहे, विहिरीत आहे किंवा टाकीत आहे खाली आणि वरच्या टाकीत न्यायचं आपल्या घरात आणायला, तर आपल्याला मोटर लावावीच लागते. तेव्हा ते पाणी वर चढतं. नॉर्मल काहीच नाही केलं तर पाणी कुठे पडेल? खाली. पावसाचं पाणी खाली, कोणतं पण पाणी खाली इझिली जातं. तशा आपल्या फ्रिक्वेन्सी आहे ना, खाली जायला काहीच कारण नाही लागत. कोणी इथला पेन तिथे ठेवला, कोणी इथलं भांड तिकडे ठेवलं की आपलं झालं. इकडचा ओला टॉवेल कोणी फेकला की झाले आपल्या फिलिंग लगेच म्हणजे त्याच्याशी भांडण करून त्यांनी का केलं, हे असं का केलं, माझ्या इथे मनाने का नाही ठेवलं, आपण लगेच निगेटिव्ह फिलिंग मध्ये असे पडत 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 अँगर, हेट्रेड, तिरस्कार सगळा येतो. पण आपल्याला जर जॉयकडे जायचंय तर आपल्याला जसं मोटरमधनं इलेक्ट्रिसिटी लावून पाणी वर चढवावं लागतं ना, तसं आपल्याला थोडेसे एफर्ट्स घेऊन ते पाणी चढवायला म्हणजे आपल्या फ्रिक्वेन्सी हाय करायला थोडं स्टार्टिंगला एफर्ट लागेल हे 4-5 दिवस. आणि एकदा जर तुम्हाला कळलं ना की कसं करायचंय, पहिले आता तुम्ही जे थँक्यू म्हणताय, तर आपली सिक्के असतात ना म्हणजे कॉइन्स, तशी कमाई चालली आपली. तर आपल्याला पहिले आता आर्टिफिशियली थँक्यू म्हणलं, कोणीतरी पाणी दिलं आपण थँक्यू म्हटलं, तर आता आपली फिलिंग नाहीये पण आता सांगितलंय मॅजिक बुक मध्ये थँक्यू म्हणा, आपण म्हंटल, मग आपल्याला त्याला स्टीलचा कॉइन मिळणार आहे. आणि मग नंतर थोडं 2-3 दिवस प्रॅक्टिस करत आपल्याला थोडंच खरंच वाटतं यार खरंच आहे. मी माझ्यासाठी तर उठून तिथून जागेवरनं उठून टीव्ही बघत, आवडता कार्यक्रम बघत गेला मला किंवा आईने उठलं, मला पाणी दिलं किंवा स्वयंपाक केला, मला गरम पोळी दिली डब्यात, तर आपल्याला थोडासा आतून ग्रेटफुलनेस येतो. तेव्हा आपण आतून थँक्यू म्हणतो. तो तो चांदीचा सिक्का झाला आपला. मग नंतर कधी कधी ना आपल्याला इतकं भरून येतं की या माणसाला तर आयुष्यभर माझे वडील माझ्यासाठी काहीतरी करत होते आणि मी कधी त्यांना त्या नजरेने पाहिलंच नाही. असं वाटायचं पप्पांनी मला जन्म दिलाय, त्यांचं कर्तव्य आहे सांभाळणं, त्यात विशेष काही नाहीये. पण जेव्हा पप्पांचे ग्रॅटिट्यूड लिहायला लागले तेव्हा मला इतकं रडायला आलं की आपण ह्या नजरेने त्यांना कधी बघितलंच नाही. तर ते ग्रॅटिट्यूडने जेव्हा तुमच्या डोळ्यातून पाणी येईल ना, तेव्हा त्या इम्प्युरिटीज डोळ्यातून बाहेर निघतील. जेव्हा तुमचं ते सगळी अशी कडवटपणा जो बाहेर निघतो डोळ्यातून पाणी, तो खरा सोन्याचा सिक्का. म्हणजे मग तुम्ही ग्रॅटिट्यूडची जी कमाई करताय एक स्टीलमध्ये करताय, चांदीमध्ये करताय आणि सोन्यामध्ये करताय. तर तुमची जेवढी जास्त सोन्याची कमाई होईल ना, तेव्हा तुमचे स्वप्न फास्ट होतील. कोणी म्हणेल की मी आता 3 दिवस 10 दिवस केलं, 20 दिवस केले, आता माझे स्वप्न असे फास्ट पूर्ण व्हायला पाहिजे, तर ते थोडस असं आहे. तर ते आता मला वाटतंय की तुम्हाला इंट्रोडक्शन खूप झालं आणि समजलं असेल की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कशी आहे. तर काल आपण आलो होतो, पहिले चॅप्टर झालं होतं म्हणजे तिथपर्यंत झालं होतं आपलं. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन पर्यंत आलो होतो आपण. न्यूटनचा लॉ जो आहे की जसं पेराल तुम्ही तसंच उगवेल. तुमच्या मनात जर हेट्रेड असेल तर ती तुम्ही बोलून नाही दाखवली, समजा बोललो नाही, मी कुठे काय बोललो, मी तर छान बिहेव केलं, मी छान बिहेव केलं, मी सगळ्यांशी स्माइल करत वगैरे एका कार्यक्रमात खूप छान गेली. पण माझी प्रत्येकाबरोबर हे होती कंपॅरिझन, जेलसी, हिने कोणती साडी घातलीये, तिने काय ज्वेलरी घातली, माझ्यापेक्षा भारी गाडीत आलीये ती, असं हे मनातल्या मनात माझा डायलॉग चालू आहे. आणि मी तिथे सगळ्यांची छान वागली, मी कोणाला शब्दाने काहीच दुखवलेलं नाहीये. बट या मनातून ज्या तुमच्या भावना गेलेल्या आहेत ना, त्या तुम्हाला कोणाला कळल्या नाही, बाहेर नाही कळल्या, ठीक आहे, पण तुमच्या मनाला तुम्हाला माहितीये तुमचं एक इनर वर्ल्ड, इनर युनिव्हर्स असतं छोटं आणि बाहेर मोठं युनिव्हर्स असतं, तर त्या दोघांचा कॉन्टॅक्ट चालू असतो.
म्हणतो ना आपण देव आपल्या आत पण आहे देव बाहेर पण आहे. तर कोणी देव मानत नसेल तर युनिव्हर्स आपल्या आत पण आहे युनिव्हर्स बाहेर पण आहे. तर त्यांचा कॉन्टॅक्ट चालू असतो की कोणाला काय द्यायचं किती द्यायचं ते आपल्या लायकीनुसार त्या फ्रिक्वेन्सीनुसार मॅच करून ते देत असतात. तर ते तसंच आहे की आपण त्या फिलिंग्स कोणाला दाखवल्या आणि आपण वरवर इतकं स्माईल करत सगळ्यांचे पाय पडत हो कशा आहे काय वगैरे करत गेलो पण सगळ्यांशी हेट्रेड जेलसी काय हिचं तर आयतच भेटलंय सगळं माल भेटलाय इकडून तिकडून करप्शन करून झालंय असं सगळं काय काय बोलत आपला जो इंटरनल डायलॉग आहे त्याच्यानुसार आपल्याला ते सगळं मिळणार आहे. त्यामुळे जसं आपण पेरू तेच उगवेल. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आपण जेवढ्या तीव्रतेने ते ग्रॅटिट्यूड टाकू जसं बॉल फेकतो तसा तेवढ्या तीव्रतेने आपल्याकडे डीप ग्रॅटिट्यूडने तेवढ्या आपल्याकडे ह्या सगळ्या ब्लेसिंग्स येतील. आणि जेवढी आपण निगेटिव्हिटी टाकू तेवढ्या आपले बॅड कर्मस जे असतात ते पाहिलं होणार आणि मग आपल्याकडे जे आहे ते पण कमी होणार. हे सिम्पल रूल आहे. चालेल चला आता आपण सुरू करूया. द गोल्डन थ्रेड ऑफ ग्रॅटिट्यूड. डेटिंग बॅक thousands and thousands of years to the earliest recordings of humankind, the power of gratitude was preached and practiced, and from there was passed on through the centuries, the sweeping across the continents, permeating one civilization and culture to the next. The major religions of Christianity, Islam, Judaism, Buddhism, Sikhism, and Hinduism all have gratitude at their core. जे सगळे धर्म जे आहेत ना या सगळ्यांमध्ये ग्रॅटिट्यूड कोरला सांगितलंय. सगळे जे आपलं ही आहे भगवद्गीता असेल कुराण असेल जे पण आहे सगळं त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड सगळ्यांनीच सगळ्या धर्मांमध्येच सांगितलंय. कुराण असो बायबल असो भगवद्गीता बुद्धिझम मध्ये काही असेल सिखिझम मध्ये गुरु ग्रंथ साहेब सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड सांगितलंच आहे. Muhammad said, the gratitude for the abundance you have received is the best insurance that the abundance will continue. आपण जसं आपल्या इन्शुरन्स करतो ना हेल्थचा इन्शुरन्स गाडीचा इन्शुरन्स कारचा जे पण आहे घराचा तसा तो अबंडन्स म्हणजे ग्रॅटिट्यूड हा आपला इन्शुरन्स आहे. जेवढा आपण ग्रॅटिट्यूड करत राहू ना तेवढं आपलं सगळं जे आहे ते सेफ राहील आणि ते वाढतच राहील त्या इन्शुरन्सने. तर सिम्पल किती छान लँग्वेज मध्ये सांगितलंय की तो आपला इन्शुरन्स आहे. Muhammad said, the gratitude for the abundance you have received is the best insurance that the abundance will continue. Buddha said that you have no cause for anything but gratitude and joy. तुम्हाला म्हणजे दुसरं काहीच नाही फक्त ग्रॅटिट्यूड आणि जॉय हेच फील केलं तरी सगळं म्हणजे होणार आहे. Lao Tzu said that if you rejoice in the way things are, the whole world will belong to you. जशा गोष्टी आहेत जशा आहेत तशा स्वीकारल्या जसं आहे जग तसंच स्वीकारलं आणि आपण त्याच्यातच हॅपी राहिलो की किती सुंदर आहे किती सुंदर झाड आहे किती सुंदर पान आहे किती सुंदर लोक आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. वैविध्य आपल्यासारखे जर 100 लोक आपल्या नातेवाईक असते आपल्यासारखे एक्झॅक्ट कॉपी तर आपण किती बोर झालो असतो. त्यामुळे ते वेगवेगळे आहेत म्हणून ते आहे. जसं इंद्रधनुष्याचे कलर वेगळे आहेत म्हणून ते इंद्रधनुष्याला म्हणजे काही अर्थ आहे आणि ते बघून आपल्याला छान वाटतं. नाही तर सेमच कलरचं इंद्रधनुष्य झाड असतं एकच पिंक किंवा व्हाईट किंवा ग्रे काही पण तर ते किती बोर वाटलं असतं आपल्याला. तर तसंच जशा थिंग्स आहेत ना वेगवेगळ्या त्याच्यात आपण जर हॅपी राहिलो रिजॉईस केलं तर द होल वर्ल्ड विल बिलॉंग टू यू. कृष्णा सेड दॅट व्हॉट एव्हर ही इज ऑफर्ड ही ऍक्सेप्ट विथ जॉय. कृष्णार्पणमस्तू आपण जे म्हणतो ते जे पण आहे ते आपण कृष्णाला जे अर्पण करतो तो सगळं हॅपीली स्वीकार करतो. आणि कृष्णाची मला एक गोष्ट इथे सांगावी वाटते की कृष्ण लहान असताना जे त्यांनी बाललीला करत असताना त्याच्या आईला जे तोंडात युनिव्हर्स दाखवलं होतं ना आपण जे म्हणतो त्यांनी हा केला आणि त्याच्या आईला त्याच्यात युनिव्हर्स दिसलं होतं. तर हे हे प्रतिकात्मक आहे. ह्या स्टोरी सगळ्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे सगळे म्हणत असतात की हे खरं झालं का खोटं झालं का ते ते खरं झालं असेल नसेल दॅट डझन मीन एनिथिंग बट त्याचा मिनिंग काय त्याच्या मागे काय अर्थ दडलाय दॅट इज मोर इम्पॉर्टंट. की कृष्णाने तोंडात त्याच्या युनिव्हर्स दाखवलं ना तर तेच आहे की आपल्या आत जे युनिव्हर्स आहे तेच बाहेर आहे आणि जे बाहेर आहे तेच आत आहे. म्हणजे जर तुम्ही आत चांगले असाल तर बाहेर तुम्हाला तीच रियालिटी दिसणार आणि आत तुम्ही काळ्या मनाचे असाल तर तुम्हाला सगळे लोक वाईट दिसणार. किंवा तुम्ही कंजूस असाल तर तुम्हाला सगळीकडे कंजूशी दिसणार. तुम्हाला अबंडन्स नाही मिळू शकत. तुम्हाला जर हेल्दी आतूनच वाटत नसेल की मी हेल्दी नाहीच आहे मी तर होऊच शकत नाही किंवा 40 नंतर तर असंच होतं 60 नंतर तर आपले गुडघेच दुखतात मग आपलं तर हेल्थ नीट राहू शकत नाही. हे जो आतला डायलॉग आहे तोच बाहेर मॅनिफेस्ट होतो ना. तर सेम आहे ते आपलं आत पण युनिव्हर्स आहे
म्हणजे आत जो देव बसलाय किंवा जो आपण म्हणतो अंतरात्म्यात देव बसलाय किंवा कोणी म्हणेल युनिव्हर्स आहे आणि बाहेर युनिव्हर्स आहे, तर आतली एक एनर्जी आहे बाहेर एनर्जी आहे, तर सेम ते आहे. ते कृष्णाने ती यशोदा मैयाला जे दाखवलं होतं त्याच्या मागे अर्थ हा आहे. The King David spoke of giving things to the whole world for everything between the heavens and the earth. किंग डेव्हिड हे तिकडची संकल्पना आहे. त्यांनी बोललं होतं की सगळं हेवन्स अँड गिव्हिंग थँक्स टू द होल वर्ल्ड फॉर एव्हरीथिंग बिटवीन द हेवन्स अँड द अर्थ. सगळं हेवन आणि ते आपल्या थँक गिव्हिंग वर आहे, आपण जे फील करतो ते. अँड जेजस सेड थँक यू बिफोर ही परफॉर्म्ड इच मिरॅकल. जीजसने जेवढे पण मिरॅकल केले असतील ना, त्यांनी लोकांना बरं केलं जीजसने. बऱ्याच कथा आहेत जीजसच्या, तर त्यांनी प्रत्येक मिरॅकलच्या पहिले थँक्यू म्हटलं. आणि मग आणि त्या लोकांमध्ये ना हे सगळे जे अवतार होऊन गेले, कृष्ण, बुद्ध, जीजस, जे पण आहे पैगंबर, ह्या सगळ्यांमध्ये जे ते त्या युनिव्हर्सचे एकरूप झाले होते. त्यांच्यामध्ये काही इम्प्युरिटी नव्हती, ते प्युअर सोल्स होते. त्यामुळे ते जे बोलायचे ते होऊन जायचं. तर ते पहिले थँक्यू म्हणत होते ते युनिव्हर्सचा, आणि मग त्यांच्याकडनं जे बोललं ते व्हायचं. त्याच्यामुळे त्याला मिरॅकल म्हणतात. आपण जे बोलतो ते होत नाही, कारण आपण आपल्याच कमिटमेंट तोडत असतो. 17 वेळा आपण आपल्याच कमिटमेंट, आपण शब्द देतो, आपण तो पाळत नाही. आपली कमिटमेंट आपण तोडतो, युनिव्हर्स आपली कमिटमेंट तोडतो. तर आता एक मी आज नवीन गोष्ट शिकली की सकाळपासून आहे ना, आपण कोणत्या पण 3 गोष्टी ठरवायच्या. सिम्पलेस्ट 3 गोष्टी कोणत्या पण, आणि त्या पूर्ण करायच्या. म्हणजे जसं आता तुम्हाला ऑफिसला जो जात असेल त्याने ऑफिसमध्ये समजा काहीतरी मिनिमम छोटी गोष्टीचं काम असेल, काहीतरी एक मीटिंग सेट करायची असेल, बॉसशी बोलायचं असेल, किंवा एखादं काही बनवायचं असेल, प्रेझेंटेशन छोटं काही काम असेल, तर ते पहिले जाऊन आज मी पूर्ण करणारे म्हटलं तर ते एनी हाऊ तुम्हाला लेट हो काही पण हो, किंवा ते जाऊन पहिले तुम्ही ते केलं पाहिजे. हाऊसवाईफ्स असतील त्यांनी पण घरात काहीतरी काम ठरवलेलं असेल की मी आज हे कप्पा आवरणार होती, ते करणार होती, इथे साफसफाई, किंवा हा पदार्थ मला बनवायचा होता, तो कधीचा बनवतच नाहीये. तर तुम्ही सकाळी 3 कामं कोणती पण घेतली ना, किंवा इव्हन स्मॉलेस्ट थिंग तुमच्या जॉयची असेल की मला पाणीपुरी खायला खूप आवडतं, तर मी आज ठरवलंय मी पाणीपुरी खाणार. तर काही होऊन जाऊ दे, रात्री 10 जरी वाजले, पाहुणे आले, हे झालं ते झालं, तरी मी आज पाणीपुरी खाणारच. अशा 3 गोष्टी कोणत्या पण तुम्ही ठरवा. मुलांना आज पार्कला न्यायचं होतं, किंवा ऑफिसमध्ये बॉसला हे सांगायचं होतं, किंवा ह्याची बायकोशी हे बोलायचं होतं, जे पण गोष्टी तुम्ही 3 ठरवल्या, मिनिमम बेसिक छोट्या गोष्टी असतील, पण त्या 3 तुम्ही कन्सिस्टंटली पूर्ण केल्या ना, तर तुमचा सेल्फ इस्टीम आणि कॉन्फिडन्स हा खूप वाढतो. आणि त्या तुम्ही ब्रेक केल्या तर तुम्ही स्वतःच्या नजरेत छोटे होता, दुसऱ्याच्या नजरेत छोटे होता, युनिव्हर्सच्याही नजरेत छोटे होतात. आणि तुम्ही जेवढे तुमचे शब्द नाही पाळणार ना, तेवढं तुमचा लोक विश्वास नाही करणार. त्यामुळे तुमचा शब्द पाळायचा असेल आणि कोणी तुम्हाला खूप रिस्पेक्ट द्यावा असं वाटत असेल, तर पहिले तुमच्या कमिटमेंट पाळा, टाइम पाळा, दुसऱ्याच्या टाइमची व्हॅल्यू करा, आणि कमिट स्वतःला करा की आता मी हे 1 मंथ करणार आहे, तर ही कमिटमेंट पाळा. रोज असाइनमेंट करणार आहे, तर ह्या गोष्टींनी तुमचा सेल्फ इस्टीम, सेल्फ वर्दीनेस हे सगळं इतकं वाढेल की ते आपोआप मिरॅकल्स तुम्हाला दिसतीलच. तर ते एक आहे. फ्रॉम द ऑस्ट्रेलियन एबॉरिजिन to the African Maasai and Zulu, from the American Neo Shawnee and Cherokee, to the Tahitians, Eskimo, and Maori. The practice of gratitude is at the very root of most indigenous traditions. म्हणजे यांनी सांगितलंय की कुठे ग्रॅटिट्यूड नाहीये, सगळीकडे प्रॅक्टिस ऑफ ग्रॅटिट्यूड आहे. सगळीकडे, पर अंटार्क्टिका पासून, ऑस्ट्रेलिया पासून, US पासून, इंडिया पर्यंत, तर चायना पर्यंत सगळे धर्म, सगळ्या गोष्टी. आफ्रिकन मसाई आणि झुलू ह्या ज्या त्यांच्या आदिवासी जाती आहेत. अमेरिकन्स मध्ये नावोजो जे आहे, शॉनी, चेरोकी, हे मला पण नाव माहिती नाहीत, बट ते ताहितीज हे तिथले असतील. एस्किमोज आपले बर्फातले आहेत जे. तर ते सगळ्यांनी प्रॅक्टिस ऑफ ग्रॅटिट्यूड केलंय. तर ते सगळ्या रिलिजनचं रूट आहे, सगळ्या रिलिजनचं रूट आहे. तर when you arise in the morning, give thanks for the morning light, for your life and strength. Give thanks for your food and the joy of living. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हाच डोळे उघडल्या उघडल्या पहिले थँक्यू म्हणायचं की मॉर्निंग लाईट, किती छान लाईट दिसतोय. नंतर तुमच्या लाईफ, तुम्ही आज जिवंत उठले. किती लोक असतील ज्यांना जिवंत, म्हणजे आजकाल तर एजचा पण काही राहिलं नाही, की 30शीत अटॅक येत नाही, की 40शीत येत नाही. कोणत्या पण एज मध्ये जर तुम्ही सकाळी उठले, जिवंत आहे, तुमचे हातपाय चालतायत, डोळे छान आहेत, दात वगैरे, दातात पेन असला तर आपल्याला किती त्रास होतो, पायात, गुडघ्यात, काही पण असेल, तर ते आज तुम्ही बरे, आज तुम्हाला तापणी आला, सर्दी खोकला नाही झाला, तुम्हाला स्ट्रेंथ आहे की तुम्ही आज उठून चालू शकताय, तर तुम्ही सकाळी त्या सगळ्याबद्दल, बॉडी पार्ट्स बद्दल, सूर्याबद्दल, मॉर्निंग बद्दल थँक्यू म्हटलं पाहिजे.
गिव्ह थँक्स फॉर युअर फूड अँड द जॉय ऑफ लिव्हिंग. तुमचं जेवण जे रोज तुम्हाला मिळतंय, जेवण किती लोकांना भारत सारखा गरीब देश आहे त्याच्यात खूप गरीब लोक आहेत ज्यांना 2 टाइमचं जेवण पण ते क्वालिटी फूड नाही मिळत आहे. आता त्या दिवशी मागे रस्त्यावरून जात होती, तिथे कचरा कुंडी होती आणि काही लोकांनी जे घरचं जेवण एक्स्ट्रा पार्टीचं वगैरे उरलं असेल किंवा काही कार्यक्रमाचं ते टाकलं होतं तिथे. एक माणूस त्याच जेवणात उचलून रस्त्यावरचं खात होता. तर आय फेल्ट सो, म्हणजे त्याच्याबद्दल पण वाईट वाटलं थोडं, पण माझ्याबद्दल मला ग्रेटफुल हे वाटलं की आपल्याला 2 टाइम जेवण आहे. ती आवडती का भाजी असे ना, कारल्याची असो, पण ती आपल्याला आहे भाजी जेवायला. तो माणूस कचऱ्यातनं उचलून खात होता. तर ते रात्री 11 वाजता ते पण, म्हणजे ते किती त्यांना गरिबी आहे लोकांकडे. तर आपल्याला 2 टाइम जेवण आहे, नाश्ता आहे, ड्राय फ्रुट्स आहे, आपण तर अबंडन्स ऑलरेडी आहे तरी बऱ्यापैकी आपल्याकडे. तर आपण त्याच्याबद्दल थँक्यू असलं पाहिजे. यू सी नो रिझन फॉर गिव्हिंग थँक्स, द फॉल्ट लाईज विथ युअर सेल्फ. जर तुम्हाला काहीच रिझन दिसत नाही थँक्स म्हणायला, तर तुमच्यात मध्येच काहीतरी मग फॉल्ट आहे. कारण आपल्याला जे दिलंय ते सगळं बोनस आहे. आपण लहानपणी आलो होतो तेव्हा काय घेऊन आलो होतो आपण? काहीच नव्हतं. आपल्या कपडे पण नव्हते आपले, तर कपडे पण आपल्याला दुसऱ्यांनी घातले. सगळं दुसऱ्यांचंच आहे. आपण काहीच नाही कमवलेलं इथे. म्हणजे जे आहे, तर जॉबला जात असू आपण, तरी तो जॉब, ती कंपनी, ती सॅलरी, ते आपण तिथे काम जरी करत असू पण ते दुसऱ्यांनी बनवली ती सिस्टीम. बिझनेस जरी करत असू तर तिथे कस्टमर येतात म्हणून तो बिझनेस चाललाय किंवा आपल्या एम्प्लॉईजवर बिझनेस चाललाय. हाऊसवाईफ जरी असेल तरी तुम्ही जे काम करताय तर नवरा तुम्हाला काही ग्रॉसरीज, काही भाजीपाला आणून देतोय म्हणून ते घर चालवतोय. मुलं जरी असाल तुम्ही छोटे किंवा कॉलेजचे, तर तुमचा जो अभ्यासाचा खर्च आहे, जो एज्युकेशनचा आहे, तो पॅरेंट्स घेत आहे. म्हणजे सगळीकडनं तुम्ही कुठे ना कुठे जाऊन काहीतरी म्हणजे थँकफुल तुम्ही असलं पाहिजे. जर ते तुम्ही नाहीये तर मग तुमच्यामध्येच काहीतरी फॉल्ट आहे. तर आणि मला त्यात हे सांगायचं होतं, त्यांनी आता सकाळी उठल्या उठल्या थँक्यू म्हणायला जे लावलं होतं, तर मे बी बरेच जण स्वाध्याय परिवारातले पण असतील ज्यांना माहिती असेल की स्वाध्याय, त्याच्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या डोळे उघडल्या उघडल्या जे सांगतात ना, ते तिन्ही टाइमच्या प्रार्थना जे सांगतात, त्यामध्ये सायं प्रार्थना असतात, मॉर्निंगच्या पण असतात. त्याच्यामध्ये मी लहानपणी ते खूप असं डेडिकेटेडली फॉलो केलंय. तर उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी, दोघं हात बघून म्हणायचंय. तर त्या कराग्रे वसते लक्ष्मीमध्ये पण खूप अर्थ दडलाय. आपण नुसतं श्लोक म्हणायचा म्हणून म्हणतो, कारण काही पण काम करताना आपल्याला हातच लागतात. कराग्रे म्हणजे हाताच्या पुढची म्हणजे बोटांच्या पुढचं. कराग्रे म्हणजे अग्र म्हणजे पुढचं, हे काय म्हणतात लोकेशन, हे बोटांचं पुढचं. तर आपण प्रत्येक गोष्टीला बोट वापरतो, कामांना हात वापरतो. तर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. तर त्यामध्ये आपली लक्ष्मी पण आहे, सरस्वती पण आहे. कामं करायला आपल्याला ती लक्ष्मी आणून देते. आणि सरस्वती पण, आपण लिहितो, वाचतो, हातात पुस्तक धरतो, लिहितो हाताने. तर सरस्वती पण आपल्या हातात आहे. कर्म हेतु म्हणजे ते प्रभाते कर दर्शन, म्हणजे सगळं कृष्ण आपल्या हातात आहे, कर्म आपल्या हातात आहे, लक्ष्मी आपल्या हातात आहे, सरस्वती आपल्या हातात आहे. आणि प्रभाते कर दर्शन, मग ते सकाळी सकाळी प्रभाते म्हणजे सकाळी सकाळी त्या हातांचं तू दर्शन घे आणि थँक्यू म्हण की त्या हातांमुळे मी आज जगतोय. खरं तर ते सगळं हात करतायत माझे, हात आणि पाय चालतायत. ह्या गोष्टीमुळे आपण इथे आहे. आणि नंतर खाली पाय ठेवताना पण, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. तो श्लोक होता की तुम्ही खाली जमिनीवर पाय ठेवल्या ठेवल्या, की मी आज मला ऑप्शन नाही आहे, जमिनीवरच चालावं लागतंय म्हणून, पण त्या जमिनीला पण मी आई म्हणतो ना. माझी धरणी माता आहे, माझी भारत माता आहे, जे पण आहे देशाची आहे, जमीन आहे माझी, तिथे तू पीक तिथून येतंय, शेती येते, तर ती माझी आई आहे, ती मला जेवण देते. बट मला त्याच्यावर पाय ठेवावं लागतोय, तर आपण तिची क्षमा पण मागतोय, तिला थँक्यू पण म्हणतोय. म्हणजे आपली जी ट्रॅडिशन आहे ना श्लोक म्हणायची, तर ही पण आपली ट्रॅडिशन हेच सांगते. म्हणजे सकाळी उठल्यापासून, डोळे उघडल्यापासून आपल्याला श्लोक दिलेत प्रत्येक गोष्टीचे. आंघोळ करताना वेगळे श्लोक होते, आणि जेवताना आपण जेवायच्या आधी वदनी कवळ घेता म्हणतोय, तर फूड. तर हे कुठेतरी आपण विसरलोय आता. हे परत इंग्लिश बुक मधनं आपल्याला आपलेच संस्कार आपल्याला सांगितले जातात आणि मग ते आपण फॉलो करतो. बट तिने ते सगळं रिलिजियस बुक मधनच घेतलंय, आणि हे त्यांनी परत सायंटिफिकली पण प्रूव्ह केलं आणि रिलिजननी पण प्रूव्ह केलं. पण आपल्याला ते नॅचरली आपल्या आजी आजोबांनी सांगितलं तेव्हा ऐकायचं नसतं, म्हणून मे बी आपण आता मॅजिक बुक करतोय. History is laden with famous figures who practice gratitude, and whose achievements put them amongst the greatest human beings who have ever lived. Gandhi, Mother Teresa, Martin Luther King, Dalai Lama, Leonardo da Vinci, Plato, Shakespeare, Aesop, Black, Emerson, Dickens, Proust, लिंकन, जंग, न्यूटन, आइन्स्टाइन, and many, many, many more.
ह्या सगळ्यांनी ना महात्मा गांधींपासून मदर तेरेसा, मार्टिन ल्युथर किंग, दलाई लामा जे पण आहेत त्या सगळ्यांनी, शेक्सपियर पासून सायंटिस्ट असतील म्हणजे हेल्प करणारे असतील, फ्रीडम फायटर असतील, सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केला आहे. ते सगळ्यांना म्हणतात थँक्यू. कारण ते जेव्हा मदर तेरेसा सगळ्यांची जी सेवाभावने सेव्ह करते ती थँक्यू नसेल म्हणजे म्हटलं तरी ठीक आहे, नसेल म्हटलं तरी पण तिच्यात सेवाभाव एवढा होता ना, तर सेवाभाव करणं ही पण वरचीच फ्रिक्वेन्सी आहे. मी जी तुम्हाला फ्रिक्वेन्सी चार्ट पाठवलाय तो प्रत्येकाने रोज बघायचा आहे. त्या फ्रिक्वेन्सीवर आपण डेली कुठे असतो, डेली आपले थॉट्स ऑब्झर्व करायचे की आपण डेली कोणत्या फ्रिक्वेन्सीला आहे. मी डेली तुम्हाला त्याच गोष्टी रिमाइंड करेल, कारण ना मला काय करायचंय, नुसतं इथे पुस्तक वाचत नाही बसायचं की पुढे कम्प्लीट करा कम्प्लीट करा. मला तुम्हाला ना तो पॅटर्न असा डोक्यात असा फिट करायचा आहे की डेली तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी चार्ट बघितलाय का, आपण त्या बिलो द लाईन जायचंच नाहीये. दुसरं, तुम्ही डेली 100 लोकांचे जाता येता प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड करतायत का, आणि ते तर तोंडी करायचे आपल्याला, त्याच्यामुळे त्याच्यात काही नाही. ते सकाळी उठल्यावर तुम्हाला बॉडीला थँक्यू म्हणायचं, आईला वडिलांना जो दिसेल तो, जे आपल्यासाठी काही करतील ते 100 लोक इझिली होतात. मग नंतर म्हणजे आता शेजारी गाडी जवळ जरी उभा आहे आणि दुसरा गाडीवाला तिकडे उभा आहे आणि दुसरा इकडे उभा आहे, त्यांचे सुद्धा आपण थँक्यू म्हणू शकतो की त्यांनी आपल्या बरोबर बरोबर वेगवेगळ्या म्हणजे नीट डिस्टन्सने गाडी घेतली. एखादी आपल्या अंगावर पण येऊ शकते चुकून मे बी, पण ते आपली लाईन फॉलो करतायत, लेन फॉलो करतायत, त्या पीपलचा पण थँक्यू. जे 100च करायचे ना, तर तुम्ही कुठूनही कसेही शोधू शकता जेव्हा तुम्हाला सवय होईल ती. तर ही गोष्ट मी रोज सांगेल. दुसरी गोष्ट, आणि आपल्या पूर्ण बॉडीला ना एक काचेचा, आपल्या मनाला आणि बॉडीला काचेचं भांड समजायचंय. काचेचा एक मोठा गोल असा जार समजा, आणि त्या जारमध्ये आपण पाणी भरलेलं असतं. तर ते पाणी आपल्याला प्युअर ठेवायचंय. तर जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी हाय असेल तरच आपण क्लिअर पाणी ते असेल, आणि जेव्हा आपल्या द्वेष, अँगर, हेट्रेड असेल तर आपलं पाणी काळं झालेलं असेल. तर त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बॉडीला असं पात्र समजा की मी एक स्वच्छ, सुंदर, शांत, असं शांत पाणी आहे, जे शांत काम पाणी आहे. त्याच्यात असं आपण जे ओव्हर थिंकिंग करून ते पाणी सारखं हलवतो ना, इकडे टप 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 टप, ते पाणी पूर्ण हलत असतं. आणि सगळी त्याच्यात हेट्रेड, जेलसी, कोणाचं काय कंपॅरिझन, राग, द्वेष, की काय मला आत्ताच काम सांगितलं, कटकट झाली, लेट झालं सगळं, तर ते पाणी सगळं गढूळ होतंय, हलतंय. हेच लक्षात ठेवा. ते हे ज्या दोन इमेज तुमच्या समोर राहिल्या ना, फ्रिक्वेन्सी चार्ट, पाण्याचा चार्ट, तर तुम्ही ते हलणार नाही लवकर, तुम्ही तिथे स्टेबल राहाल. आणि दुसरं, ह्याच्याने तुमचा ब्रेन पण खूप छान काम करेल. म्हणजे जसं तुम्ही स्वतःला समजताना की मी क्लिअर वॉटर आहे, तर तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा, आता ह्या वॉटरची मला काळजी घ्यायची, आणि ते ब्रेन तेवढा शांत राहील, तुम्हाला एक एक गोष्ट सुचत जाईल की आता मला हे काम करायचंय, ओके मी हे पूर्ण फोकसने एक काम करतो, दुसरं आलं की दुसरं करतो, हे झालं की ते करतो, माझा पूर्ण सिक्वेन्स ठरलेला असेल. आणि मी काही झालं तरी चिडणार नाही, माझं पाणी मी शांत मेंटेन ठेवेल, आणि ते प्युअर प्युअर राहील. कारण आपण ऑलरेडी आधीचे जे स्ट्रेस आहेत ना, ते ऑलरेडी पाण्यात गढूळ झालेले आहेत आपल्या. तर ते पाणी आत्ता अचानक क्लिअर नाही, आधीच ऑलरेडी आपल्यामध्ये जे इम्प्युरिटीज आल्या आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर दिसत आहेत. आपले रिलेशनशिप चांगले नाही, आपले पैसा चांगला नाही, आपली हेल्थ चांगली नसेल, तर हे आपल्याला दिसत आहेत की आपले इम्प्युरिटीज आपल्यात आहे, म्हणून हे बाहेर तसं आहे काळं झालेलं, की माझ्यात लोन एवढं पडलेलं आहे, माझी प्रोग्रेस होत नाहीये, मला प्रमोशन नाहीये, मला पाहिजे तेवढी सॅलरी नाहीये, माझे सगळे मला चांगले मित्र नाहीयेत, रिलेशन नाहीये. तर ह्या सगळ्या कंप्लेंट्स ज्या आहेत त्या आपल्या ऑलरेडी इम्प्युरिटीजमुळे. तर त्या आधीच्या इम्प्युरिटीज असतील त्या असतील, आता त्याचं आपण आत्ता तर म्हणजे आत्ता आपण आत्ता नवीन नाही बनवायच्या आहे. आणि ज्या आधीच्या आहेत त्या आपण तुम्हाला सांगितलं, ग्रॅटिट्यूड म्हणजे एक तुरटी आहे. जसं तुरटीने आपण स्वच्छ करतो ना पाणी, तसं ती ग्रॅटिट्यूड आपल्या आधीचे कर्म पण साफ करेल. त्याच्यामुळे पेशन्स ठेवा आणि आपलं रोजचं पाणी स्वच्छ ठेवा, म्हणजे साचत नाही जाणार ती इम्प्युरिटीज. ह्या 2-3 गोष्टी तुम्ही डेली लक्षात ठेवल्या तर ते सोपं होईल काम. Albert Einstein's scientific discovery changed the way we see the universe. And when asked about these monumental achievements, he spoke only giving thanks to others. One of the most brilliant minds of all time thanked over people over 100 times a day for the work they had done. अल्बर्ट आइन्स्टाईननी त्याच्या सायंटिफिक डिस्कव्हरीमध्ये जे केलं त्याच्यानी पूर्ण युनिवर्स, म्हणजे आपण द वे युनिवर्स आपण बघतो, युनिवर्सला बघतो, ते चेंज झाला तो वे. त्यांनी इतक्या वेगळ्या डिस्कव्हरीज करून ठेवल्यात आइन्स्टाईननी. पण त्याचं अचिव्हमेंटचं रिझन विचारलं की तू कशा एवढ्या अचिव्हमेंट केल्या, तर त्याने फक्त सांगितलं की मी थँकफुल, सगळ्यांना थँकफुल राहतो. आणि जो त्याचा स्टाफ असेल, तो एकटा जरी रिसर्च करत असला तरी त्या लोकांनी पण त्याला हेल्प केली असेल ना, त्याच्या सबऑर्डिनेट असतील, त्याचे स्टुडंट असतील, कोणी तिथे केमिकल्स, त्याच्या लॅबमधले असिस्टंट असतील, कामवाले असतील, जे ते केमिकल्स आणणं, जे
स्वच्छ करून ठेवणं, भांडे जे लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंटला किंवा काही पण जे लागत असतील त्याला इन्स्ट्रुमेंट ते जागच्या जागी ठेवणं, कोणी हेल्प करणं किंवा रिसर्चमध्ये काही रिसर्च डेटा आणून देणं, काही त्याला हेल्प लागत असेल किंवा त्याला खाणं पिणं तरी पुरवायला लागत असेल, त्या सगळ्यांचा तो थँकफुल होता. आणि जो जगातला सगळ्यात ब्रिलियंट माइंडचा माणूस आहे, ज्याने सगळ्यात जास्त ब्रेन यूज केला म्हणतात, आपण काय आपल्या ब्रेनचा 5% यूज करत नाही, ज्या माणसाने काहीतरी तो यूज केलाय जास्त ब्रेन, तो माणूस हेच सांगतोय की मी सगळ्यांना थँक्यू म्हटलं. तर आपल्याला तर ते करायलाच पाहिजे ना, जर तो सांगतोय आपल्याला तर आपण कोणी हुशार माणसाचं ऐकलं पाहिजे. वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट माइंड्स ऑफ ऑल टाइम थँक्ड अदर पीपल ओव्हर 100 times a डे फॉर द वर्क दे हॅड डन. त्यांनी दिवसभरात 100 times मध्ये थँक्यू म्हटलंय, तेव्हा त्यांनी ती डिस्कव्हरी केली आहे. त्यांनी त्याचं पाणी स्वच्छ ठेवलंय स्वतःच्या ब्रेनचं, त्यामुळे त्याला त्या डिस्कव्हरी सुचल्या आणि त्या केल्या. इट इज एनी वंडर दॅट सो मेनी ऑफ लाईफ मिस्ट्रीज वेअर रिव्हील्ड टू अल्बर्ट आइन्स्टाईन्स. ह्याच्यात काहीच आश्चर्य नाही की त्यांनीच त्या सगळ्या मिस्ट्रीज रिव्हील केल्या. इज इट एनी वंडर दॅट अल्बर्ट आइन्स्टाईन मेड सम ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट डिस्कव्हरीज इन हिस्ट्री. He practiced gratitude every single day of his life, and in return, he received many forms of abundance. When Isaac Newton was asked how he had achieved the scientific discoveries he made, he said that he stood on the shoulders of giants. Isaac Newton, recently voted the greatest contributor to science and humankind, was also grateful to those men and women who lived before him. तर आयझॅक न्यूटनला पण विचारलं गेलं की हे तू कसं काय म्हणजे तू एवढ्या मोठ्या डिस्कव्हरीज केल्या, एवढे शोध लावले, तर तो पण तेच बोलला की हे मी एकट्याने नाही लावले शोध, की मी ही स्टूड ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स, जे जायंट लोक होते त्यांच्या शोल्डर्सवर मी उभं राहून मी ही अचिव्हमेंट्स केल्या. म्हणजे त्याच्या आधी पण कोणी काहीतरी छोट्या छोट्या डिस्कव्हरीज करून ठेवल्या असतील ना, त्या सगळ्यांना सोबत घेऊन मग त्यांनी नवीन काहीतरी त्याच्यावर डिस्कव्हरी बिल केली असेल. आता तुम्हाला एक फॉर्म्युला, एखाद्या जॉमेट्रीचं थेरम प्रूव्ह करायचं आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला आधीचे थेरमची हेल्प घ्यावी लागते. तसं त्याला आधीच्या डिस्कव्हरीची काहीतरी हेल्प घेऊन त्यांनी त्याची डिस्कव्हरी प्रूव्ह केली असेल, तर तो त्या आधीच्या त्याच्यापेक्षा आधी होऊन गेलेल्या सगळ्या मानवांच्या शोधांचा तो थँकफुल होता, म्हणून त्याने ती डिस्कव्हरी केली. द सायंटिस्ट, फिलॉसॉफर, इन्व्हेंटर्स, डिस्कवरर्स and prophets who practiced gratitude repeated its results, and most were aware of its inherent power. Yet still gratitude's power is unknown to most people today, because to experience the magic of gratitude in your life you have to practice it. ते सगळे सायंटिस्ट, फिलॉसॉफर, इन्व्हेंटर्स, डिस्कवरर्स, जे पण प्रॉफिट्स म्हणजे मोठे अवतार वगैरे सगळे होऊन गेले, त्यांनी सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली आणि मग त्याचे बेनिफिट्स त्यांनी घेतले. म्हणजे तुम्ही जे पेराल ते उगवेल, जे आपण काल म्हटलं होतं, जे पेराल ते उगवेल, तर ते उगवल्याचे बेनिफिट्स त्यांनी घेतले, कारण आधी पेरला ग्रॅटिट्यूड, म्हणून त्यांना ते रिझल्ट दिसले. म्हणून ते त्यांच्या अवेअर होते त्या पॉवरचे, जे इनहेरंट पॉवर जे आहे, जे आपल्यात ऑलरेडी पॉवर आहे ग्रॅटिट्यूडची, थँकफुलनेसची. लहान मुलाला एक चॉकलेट देऊन बघा, त्याला बोलता जरी नसेल येत ना थँक्यू, तरी तो इतका छान स्माईल तुम्हाला देऊन, असं त्याच्या आवडीचं जे चॉकलेट नेलं तुम्ही, तर त्याचं तो रडणं बंद होऊन जाईल आणि त्याच्या डोळ्यात ते रडता रडता लाल डोळ्यात गुलाबी घालत तुम्हाला जो थँकफुलनेस दिसेल ना, तर ते बोलता जरी नाही आलं, पण त्याच्यात इनोसन्स मध्ये त्याच्या थँकफुलनेस होता, तो लहानपणीच होता आपल्यात थँकफुलनेस. तर तो इनहेरंट आहे आपल्याकडे, पण आपण ना कुठे मोठं होत होत जबाबदाऱ्यांमध्ये तो थँकफुलनेस विसरून गेलोय. तर तोच आपल्याला आता जागृत करायचा आहे. तर तो इनहेरंट ती पॉवर जी आहे त्यांच्यामध्ये, ह्या सगळ्या फिलॉसॉफर, सायंटिस्ट, इन्व्हेंटर्सला ती लक्षात होती, पण आपण ती विसरलोय. द पॉवर अननोन. आता येट स्टील ग्रॅटिट्यूड्स पॉवर इज अननोन टू मोस्ट पीपल टुडे. आत्ता ती अननोन झाली आहे. बिकॉज टू एक्सपिरियन्स द मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूड इन युअर लाईफ यू हॅव टू प्रॅक्टिस इट. ती मॅजिक अनुभवायला तुम्हाला आधी प्रॅक्टिस करावं लागेल. माय डिस्कव्हरी. आता ही जी रॉन्डा बर्न आहे ना, ती तिची स्टोरी सांगते की माय स्टोरी इज अ परफेक्ट एक्झाम्पल व्हॉट लाईफ इज व्हेन अ पर्सन इज इग्नोरंट ऑफ ग्रॅटिट्यूड अँड व्हॉट हॅपन्स व्हेन यू मेक ग्रॅटिट्यूड अ पार्ट ऑफ लाईफ. तिने आधी सांगितलं की ती इग्नोरंट होती, ती आधी ग्रॅटिट्यूड करत नव्हती, आणि मग तिने, म्हणजे ती लाईफ तिची किती वेगळी होती, आणि जेव्हा ती ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला लागली ती लाईफ किती वेगळी होती, हे ती स्वतःची डिस्कव्हरी, ती माय डिस्कव्हरी अंदर तिचा डिफरन्स सांगते. ती आपला पण होणारच आहे, आपण पण अशी कधी स्टोरी लिहू छान, पण आता तिची स्टोरी वाचू. If I had been
asked 6 years ago if I was a grateful person, I would have answered yes for sure. I am grateful person. I say thank you when I receive a gift, when someone opens a door for me, or when person does something for me. तिला कोणी 6 वर्ष आधी विचारलं असतं की तू थँकफुल पर्सन आहे का, ग्रेटफुल पर्सन आहे का, तर ती बोलली असती हो मी आहे. की मी कोणी मला गिफ्ट दिल्यावर मी थँक्यू म्हणते, आणि कोणी माझ्यासाठी दार उघडलं तरी मी थँक्यू म्हणते, कोणी काही केलं तर मी थँक्यू म्हणते. म्हणजे ती पण तशीच होती आपल्यासारखी, कोणी काही केलं, खूप काही केलं तर मी थँक्यू म्हणेल, असं सहजासहजी मी थँक्यू सहज तर कोणालाच म्हणू शकत नाही असं. द ट्रूथ इज आय वॉज नॉट ग्रेटफुल पर्सन ऍट ऑल. म्हणजे आपल्याला सांगते, कन्फेस करते की मी नव्हती ग्रेटफुल पर्सन. आय डिडंट नो व्हॉट बिंग ग्रेटफुल रिअली मीन्ट, अँड जस्ट सेईंग द वर्ड्स थँक यू ऑन द ऑड ओकेजन सर्टनली डिडंट मेक मी अ ग्रेटफुल पर्सन. म्हणजे एखाद दिवशी कधीतरी कोणीतरी काहीतरी दिलं आणि त्याला आपण थँक्यू म्हटलो, ते पण डीप फिलिंगनी, की आपल्याला असं फार डोळ्यात पाणी येऊन आपण थँक्यू म्हणतोय, असं फार डीपेस्ट ग्रॅटिट्यूड आपण देतो असं पण नाहीये. वर हा बाबा तुम्हाला काहीतरी गिफ्ट दिलं, बर्थडे गिफ्ट दिलं, मी थँक्यू म्हटलं, याला थँकफुल पर्सन, ग्रेटफुल पर्सन नाही म्हणत. माय लाईफ विदाऊट ग्रॅटिट्यूड वॉज प्रिटी चॅलेंजिंग. तर तिचं जेव्हा ग्रॅटिट्यूड ती करत नव्हती तेव्हा तिचं लाईफ खूप चॅलेंजिंग होतं. ती डेप मध्ये होती. आय वॉज इन डेट अँड इट वॉज इन्क्रीजिंग अ लिटिल बिट मोर एव्हरी मंथ. आय वर्क रिअली हार्ड बट माय फिनान्सेस नेवर इम्प्रूव्ड. In trying to keep up with the mounting debt and obligations, I was living with a continuous undercurrent of stress. My relationships swung like a pendulum from fair to disastrous because I never seemed to have enough time for each person. तर तिची लाईफ खूपच चॅलेंजिंग होती. ती खूप मोठ्या कर्जात होती आणि तिचं कर्ज वाढत चाललं होतं, आणि तिचं फिनान्सेस इम्प्रूव्ह होत नव्हते. तिचं कर्ज वाढत वाढत होत होतं आणि ती स्ट्रेसमध्ये होती. त्याच्यामुळे तिचे रिलेशनशिप पण नीट पेंड्युलम सारखे इकडून तिकडे, कधी फेअर, कधी चांगले, कधी डिझास्टर्स असे चालले होते. जसे आपले कधी खूप चांगले असतात, एखाद्या सहलीला गेलो सोबत, फॅमिली ट्रिप, येस वी आर इन लव्ह, लाईक नाही का, हम साथ साथ है. आणि कधी झालं तर एकदमच, एकदम की कोणी कोणाचं तोंड पाहत नाहीये, तशा टाईपचे रिलेशन असतात ते. मग त्याला थँकफुल ग्रेटफुल पर्सन नसतो. ते बाय चान्स कधीतरी आपण चांगले असतो आणि बाय चान्स कधी आपण मूड ऑफ मध्ये असतो, असं असतं ते. बिकॉज आय नेव्हर सीम टू हॅव इनफ टाइम फॉर इच पर्सन. तिचा पण प्रत्येकासाठी टाइम नव्हता रिलेशनशिपमध्ये. व्हाईल आय वॉज व्हॉट वुड बी टर्म हेल्दी, आय फेल्ट एक्झॉस्टेड ऍट द एंड ऑफ each day, and I always got my fair share of colds and had latest illness going around each season. I had moments of happiness when I went out with friends or when I went on vacation, but then the reality of having to work harder to pay for those pleasures would sweep over me. तर त्याच्यामध्ये काय झालं, ती हेल्दी पण नव्हती. त्याच्यामध्ये ती एक्झॉस्ट होऊन जायची दररोज संध्याकाळी घरी येईपर्यंत काम करत, आणि तिला कोल्ड वगैरे, कोल्ड म्हणजे आपलं सर्दी खोकला, इलनेस काहीतरी, तिच्या प्रत्येक सीझन बदलला तर तिचा इलनेस चालू होता. आणि काही मोमेंट्स तिच्याकडे हॅपीनेसचे होते जेव्हा ती फ्रेंड्स बरोबर किंवा कोणासोबत वेकेशनला जायची. पण त्या वेकेशनचं येऊन नंतर तिला बर्डन यायचं, की ती त्या वेकेशनला पे करायला तिला अजून हार्डर काम करावं लागायचं, की त्या वेकेशनचं बजेट मी काढू आणि वेकेशनला जाऊ. म्हणजे तो प्लेजर घ्यायला तिला अजून डबल स्ट्रेसमध्ये जायला लागायचं. कधी कधी आपलं इथेच होतं की आपल्याला एक इंटरनॅशनल वेकेशन तर लांबच आहे, पण थोडं आजकाल इंडियात पण ₹1,00,000 तर सहजच लागतात 4 जणांनी जायचं म्हणजे. तर ते 1,00,000 वर काढणं म्हणजे अजून आपण त्या स्ट्रेसमध्ये, की मला वेकेशनलाच जायचं, मग त्या स्ट्रेसमध्ये आपण राहतो. I was not living, I was surviving from day to day and from paycheck to paycheck, and I would no sooner solve one life problem than more problems would appear. म्हणजे ती जगत नव्हती. आपण पण असं जगतोय का एकदम आनंदात, नाही का, आज मला वाटलंय की हे करावं तर मी केलं, मला आज खूप टाइमचं फ्रीडम आहे, आज हेल्थचं फ्रीडम आहे, रिलेशनशिपचं फ्रीडम आहे, पैशाचं फ्रीडम आहे, की मी काही करू शकते. नाही करू शकत आहे आपण काही. आपल्याला आता वेकेशनला जायचं म्हटलं तर थोडेसे पैसे आपल्याला जमवावे लागतात. थोडं लगेच म्हटलं की मला टाइम पाहिजे, तर नाही माझं ऑफिस आहे, मी एवढं हे करू शकत नाहीये, आणि आता माझा हाय EMI आहे तर मी एवढा खर्च करू शकत नाहीये.
असं सगळं आपण सर्व्हायव्हल मोड मध्येच चाललंय, म्हणजे आपण नाही का इकडे ऍडजस्टमेंट इकडे ऍडजस्टमेंट, इकडून दाबल्या गेलं तिकडून दाबल्या गेलं, असं सगळीकडनं असं आपण दाबत दाबत आपलं आयुष्य कसं तरी आपण वाट काढत 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 चाललोय. असं म्हणजे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चाललोय. आपण लाईफ जगत नाहीये सकाळी एक्साइटमेंटनी नाही जगत आहे की बाबा वाव किती छान दिवस आहे, चला आज मला आवडीचं काम करायला मिळणार आहे. आपण असं नाही की यार काय आलंय, चला आता ऑफिसला, चला तीच भाजी पोळी रोज बनवा, निघा ऑफिसला चला आणि या, आणि मग ते आपण प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम झाला का दुसरा प्रॉब्लेम, असं आपण चालली आपली गाडी. आपण मग थँकफुल नाही, अशी गाडी जर आपली चालली आहे तर आपण थँकफुल नाही. बट देन समथिंग हॅपन दॅट वुड चेंज एव्हरीथिंग इन माय लाईफ. फ्रॉम दॅट डे फॉरवर्ड I discovered a secret about life, and as a result of my discovery, one of the things I began to do was practice gratitude each day. तिच्या आयुष्यात असं काहीतरी चेंज झालं, तिला कुठून तरी सिक्रेटचं समजलं आणि सिक्रेट अबाउट लाईफ, आणि त्याचा तिने ते ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला सुरू केली. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दिस एव्हरीथिंग इन माय लाईफ चेंज, अँड मोर आय प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड द मोर मिरॅक्युलस वेअर रिझल्ट्स. माय लाईफ ट्रुली बिकेम मॅजिकल. तर तिने जेवढा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केला तेवढे तिला मिरॅक्युलस रिझल्ट मिळाले आणि तिची लाईफ पूर्ण चेंज झाली. फॉर द फर्स्ट टाइम in my life, I became debt free, and shortly after that, I had all the money I needed to do whatever I wanted. Problems in my relationship, work, and health disappeared, and instead of facing daily obstacles, my days become filled with one good thing after another. My health and my energy increased dramatically, and I felt better than I had in my 20s. My relationships became much more meaningful. I enjoyed more good times with my family and friends in just few months than I had in all previous years. ह्याच्यामध्ये तिचा हा पूर्ण पॅराग्राफ किती सुंदर वाटतो वाचायला आपल्याला. तिचे कर्ज तर संपलेच आहेत, पण तिला इतका पैसा आहे की तिला काही पाहिजे ते ती करू शकते. म्हणजे आपल्याला विचार करावा लागतो, ह्या फ्लाईटचं तिकीट मी काढू का दुसरे स्वस्तातलं काढू, किंवा दुसऱ्या ट्रेनचं की थर्ड एसीचं का जनरलचं, हे जे आपले क्रायटेरिया आहे ना, हा तो विचार तिला नाही करावा लागला. तर त्याला तेव्हा ती थँकफुल झाली. म्हणजे प्रॉब्लेम्स इन माय रिलेशनशिप्स आणि वर्क आणि हेल्थ, तिच्या रिलेशनशिप मधले, वर्क मधले, हेल्थ मधले सगळे गेले. तर ती इन्स्टेड ऑफ फेसिंग डेली ऑब्स्टॅकल, जेव्हा आपण ह्या ऑब्स्टॅकल मधनं रस्ते काढत चाललोय, तर तिचं लाईफ इतकं गुड थिंग्स आफ्टर अनदर, एकानंतर एक मिरॅकल होत गेले, गुड थिंग्स एकानंतर एक होत गेल्या. म्हणजे आधी जे प्रॉब्लेम नंतर हा सॉल्व्ह झाल्यावर तो होत होता, तर आता तिचा एक मिरॅकल झाल्यावर दुसरा मिरॅकल होत होता. इथे तिचं फ्रिक्वेन्सी चेंज झाली. जेव्हा आपण त्या, तुम्हाला फ्रिक्वेन्सी चार्ट मध्येच मी तेच सांगेल, जेव्हा तुम्ही वरच्या लेवलला राहायला लागाल तेव्हा ते मिरेकल्स आपोआप होतील. माय हेल्थ अँड एनर्जी इन्क्रीज ड्रॅमॅटिकली. तिची हेल्थ आणि एनर्जी इतकी छान झाली की जेव्हा ती 40-45 होती तेव्हा तिला 25 सारखं, 20 सारखं वाटायला लागलं होतं. तेव्हा तेवढी एनर्जी तिच्यात होती. आणि तिचे रिलेशनशिप छान झाले. तिने तिच्या फॅमिली सोबत, फ्रेंड्स सोबत काही महिन्यांचा टाइम तिने घालवला. म्हणजे पहिले तिला एक वेकेशन मागत पडत होती, आता तिने तेवढा वेळ घालवला. आणि तिच्याकडे वेळ पण होता, आधी तिला वेळ पण नव्हता. ती बोलली की ईच पर्सनला मी टाइम नाही दिलाय त्या रिलेशनशिपला. म्हणजे तिला वेळेचं पण फ्रीडम आलं. काही काही वेळेस आपल्याला पैसे आले ना, तर म्हणजे आपल्याला काय वाटतं पैसे आले, पण आपल्याला वेळेचं पण फ्रीडम मिळतं बघा तुम्ही. म्हणजे आपण म्हणतो अबंडन्स, मला फक्त पैशाचा पाहिजे, हेल्थचा पाहिजे, रिलेशनशिपचा, गाडी बंगला, पण टाइम पण हा अबंडन्स मध्ये आपल्याला पाहिजे. आपण त्याचे पण शुक्राना, म्हणजे तुम्ही ते पण लिहा जेव्हा तुम्ही आता ड्रीम लिस्ट लिहाल ना, की मला किती मोकळा टाइम पाहिजे, मला माझ्या मुलांबरोबर किती वेळ पाहिजे, माझ्या बायकोसोबत किती वेळ पाहिजे, माझ्या आई वडिलांना किती वेळ पाहिजे, मी की त्यांना आई वडिलांना वेकेशन देऊ, सासू सासऱ्यांना वेकेशन देऊ, नवरा बायकोला पण एक असं म्हणजे वेळ देऊ, सॅटर्डे संडे. असं सगळं तुम्ही ते पण लिहा की टाइम फ्रीडम. ते आपण कन्सिडर नाही करत, आपण नेहमी पैशात सगळं काय कॅल्क्युलेट करतो की मला एवढा पैसा पाहिजे, तेवढा पैसा पाहिजे. अरे पैसा पाहिजे, पण त्याच्यासाठी टाइम पण तुम्हाला पाहिजे ना जगायला. रोज जाऊन दुकानावर गल्ल्यावर बसलेत आपले, किंवा बिझनेसला, किंवा ज्या पण दुकानात जिथे पण आहे, पण तिथे तुम्ही दिवस रात्र सॅटर्डे संडे तुम्हाला ब्रेकच नाहीये, पैसा खूप आहे पण त्या रिलेशनशिपला, हेल्थला द्यायला वेळच नाहीये, तो पैसा एन्जॉय करायलाच वेळ नाहीये. तर तुम्ही वेळेच्या बाबतीत तुम्ही अबंडंट नाहीये. म्हणजे वेळेचा पण शुक्राना करायचा आहे, वेळेच्या बाबतीत पण अबंडंट व्हायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला पैसे येतात ना, तर मोस्टली वेळेचं पण अबंडन्स येतं. म्हणजे जसं मी हाऊसवाईफच्या बाबतीत सांगू शकते की जर तुम्हाला पैसे असतील तर तुम्ही 2 बाया कामाला लावू शकतात, मेड लावू शकतात जास्त, आणि मग तुम्हाला वेळ मिळतो, जसं भांड्याला, फरशीला, जे पण आहे. आणि ऑफिसमध्ये पण आपण एखाद्या कामाला, म्हणजे बिझनेस चांगला चालायला लागला तर आपण
माणसं ठेवू शकतो चांगल्या पोस्टवर, की माझं हे काम तो बघून घेईल, तेवढा मला फ्री टाइम मिळेल. म्हणजे आपण इफिशियंट काय म्हणतो कामाला जॉबवर लोक ठेवू शकतो जे पण आहे. आणि ऑफिसचं जर म्हणाल, तुम्ही जॉब करत असाल तर ज्याच्यात सॅटर्डे संडे ऑफ आहे, वर्क लाईफ बॅलन्स चांगलं आहे, अशी छान कंपनी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेन म्हणजे काही टार्गेट अचीव्ह झाल्यावर फॉरेन टूर्स देत आहेत किंवा चांगल्या पार्टीज देत आहेत, दर 3 महिन्याला वेकेशनला नेत आहेत. मी आता जेव्हा जॉब सोडला ना माझ्या सेकंड डिलिव्हरीला, आधीची कंपनी खूप छान होती. दर 3 महिन्याला त्यांना टार्गेट म्हणजे होतच की टीमला फिरायला नेलंच पाहिजे. ते आम्हाला बजेट यायचं की दर 3 महिन्यांनी आम्हाला फिरायला नेला जायचं एक दिवस. तर मला ते खूप आवडायचं की काम तर सगळेच करताय, टीम आहे, सगळं आहे, पण ती टीममेट्स फक्त कामातच गुंतलेली आहे, त्यांना काही बोलायलाच वेळ नाहीये, त्या ऑफिसमध्ये मन नाही लागत. किती ड्रीम जॉब असू द्या, पण तुम्हाला जर फक्त कामच बोलायचंय तर ते मन नाही लागत. तर ती एक ट्रिप तुमची आणि विदाऊट फॅमिली असेल तर एक तुम्हाला वेगळा तिथे टीममेट सोबत पण छान बॉन्डिंग होतं. तर असा तुमचा टाइमचा फ्रीडम, वेकेशनचा फ्रीडम, म्हणजे नुसतंच घर, गाडी, बंगला हे न बघता ना, असं थोडंसं विचार करून वेगवेगळ्या जागी आपल्याला फ्रीडम कसं मिळेल हे तुम्ही बघा. More than anything else, I felt happier than I thought it was possible to feel. I was blissfully happy, the happiest I had ever been. Gratitude changed me, and my whole life magically changed. तर तिची अशी पूर्ण लाईफ आहे ना छान ग्रॅटिट्यूडने चेंज झाली. म्हणजे ती सिक्रेट मूवी जर तुम्ही बघितला असेल तो सगळ्यांनी बघायचाच आहे कंपल्सरी. मी सगळ्यांना लिंक्स पाठवल्या आणि ग्रुपवर पण आहे, जे न्यू जॉईन झाले त्यांना पर्सनली मी सगळं पाठवलंय. तो फ्रिक्वेन्सी चार्ट, सिक्रेट मूवी, कालची रेकॉर्डिंग ज्यांनी मिस केली असेल त्यांनी कालची आणि आजची रेकॉर्डिंग बघणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण ह्याच्यामुळे आता उद्यापासून आपल्या खरं मॅजिक बुक स्टार्ट होतंय, ज्याच्यामध्ये तिच्या असाइनमेंटचे डे वन, ज्या ते तिच्या असाइनमेंट आहे, ह्या ज्या मी तुम्हाला कालपासून दिल्या त्या ह्या माझ्या असाइनमेंट होत्या. आणि आता तुम्हाला ते 2 दिवसाचं कंपल्सरी हे सगळं पूर्ण करून घ्या आणि उद्या छान फ्रेश माइंडसेटने तुम्ही न्यू असाइनमेंट करायला. आपण डे वन डे टू बघा, जसं डे वनचं जे आहे ना तसं ब्रिंग द मॅजिक इन टू युअर लाईफ, ते सगळे असाइनमेंट आपण सुरू करू शकतोय. तर त्यामुळे ते सगळं करणं आहे. आणि आता आपल्याला 9 वाजले, कोणाला काही शेअर करायचं असेल तर ते सांगा. आणि हे बुक आपण अजून कसं, म्हणजे तुम्हाला अजून काही वेगळ्या एक्सपेक्टेशन असतील, काही माझा आवाज बरोबर येतोय किंवा माझे एक्झाम्पल्स, किंवा कोणाला बोरिंग वाटत असेल, काही फीडबॅक द्यायचा असेल तर तो पण तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे आणि किंवा काल आणि आज मध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसला, काल तुम्ही कोणत्या अपेक्षेने आले, आज तुम्ही किती अवेअर झाले, किती थॉट्स बघितले तुमचे, आणि किती वेळा ग्रॅटिट्यूड देताना तुम्हाला छान वाटलं किंवा तुम्हाला नवीन ग्रॅटिट्यूड देता आला की हा मी कधीच विचार नव्हता केला, ह्या माणसाला मी थँक्यू म्हणेल, तो तुमचा आला. तर या मला मॅजिक तुम्हाला आम्हाला ऐकायला आवडेलच, कोणाला शेअर करायचे असतील तर. मी एक मिनिट स्टॉप शेअर करते. अनम्यूट कोणाला करायचंय हँड रेज करू शकता. किंवा काही चांगलं झालं, वाईट झालं, काय काही तुम्ही शेअर करू शकता. नाहीतर मग आपण थोडं पुढचं बुक घेऊ शकतो 9:15 पर्यंत. आजच्या असाइनमेंट तुम्हाला लक्षात आहेत ना, आजच्या काय असाइनमेंट आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीत काय काय पाहिजे. म्हणजे एकदम पहिले तुम्ही स्टार्ट करावी तुमची बॉडी, म्हणजे तुमची बॉडी लाईक, एक मिनिट तुमच्या केसांपासून सुरू करा की केस किती लांब पाहिजे, काळे पाहिजे, कसे पाहिजे, दाट पाहिजे, घनी पाहिजे, काय पाहिजे ते. आणि दुसरं स्किन कशी पाहिजे, वेट कशी पाहिजे, हेल्थ, म्हणजे ही पहिली तुमच्या बॉडी पार्टची हे करा. नंतर तुमचा नेचर, जे तुमचं नेचर असेल, जसं तुम्ही अँग्री आहे किंवा सॅड आहे, जे आपण फिलिंग मध्ये, तर ती तुम्हाला कसं पाहिजे, कसं नाही पाहिजे हे नाही लिहायचं आपल्याला. सगळ्यांना एकच सांगते मी विनंती करून, लोक काय नाही पाहिजे ते खूप डिटेलमध्ये लिहितात की आपल्याला काय नाही पाहिजे, तर त्या साईडला आपल्याला जायचंच नाही. काय नाही पाहिजे आपल्याला, हे पाहिजे की काय पाहिजे. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी आपल्या कशा पाहिजे, स्वभाव माझा कसा झाला पाहिजे, मला रिलेशनशिप कसे पाहिजे, तर रिलेशनशिप माझं सासूशी रिलेशनशिप चांगली झाली पाहिजे. म्हणजे चांगली म्हणजे काय, चांगली म्हणजे काय, मग आत्ता पण चांगलीच आहे, ठीक आहे, ती मला त्रास नाही देत, मला मारत नाही, म्हणजे चांगली आहे का.
नाही. तर तिने मला काय म्हटलं पाहिजे, मी स्वयंपाक केला, भाजी केली, तर तिने मला छान म्हटलं पाहिजे, तू कुठे चालली, कुठे जाते येते, किंवा आपण सोबत जायचं का, आपण ही सोबत करायचं का. म्हणजे हे म्हटल्यावर तुम्हाला चांगलं वाटणार आहे, की काय म्हटल्यावर, कोणती ओळ म्हटल्यावर तुम्हाला छान वाटणार आहे, हे तुम्ही लिहायचंय. जे हजबंडकडनं तुम्हाला काय पाहिजे, सासऱ्यांकडनं, सासू जाव धीर नंदा जे पण असेल, किंवा आई वडील, काहींचं आई वडिलांशी पण नसतं पटत, भावा बहिणीशी पण नसतं पटत, तर जे पण, किंवा फ्रेंड्सशी नाही पटत, ते खूप आपल्या आजूबाजूचे शेजार पाजारी भांडण असेल, तर जे पण रिलेशन आहे त्यांनी काय म्हटल्यावर तुम्हाला चांगलं वाटेल, किंवा कसं ट्रीट केलं पाहिजे, कोणते फिलिंग, मला लव पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, किंवा मला अप्रिसिएशन पाहिजे, मला कोणीतरी रेकग्नाइज केलं पाहिजे, हे काहीतरी एका लाईन मध्ये प्रत्येक गोष्ट लिहायची. नंतर हे झालं रिलेशनशिप, पहिले झालं हेल्थ, पूर्ण टॉप टू एंड पर्यंत, बॉटम पर्यंत तुमचं जे पण हेल्थ आहे ना. आणि गुडघा नाही दुखायला पाहिजे, जर समजा काहींचा गुडघा दुखतोय तर मला गुडघा नाही दुखायला पाहिजे असं नका लिहू, मला हेल्थी गुडघा पाय पाहिजे, की मी जे इतक्या 1 किलोमीटर नॉनस्टॉप चाललं पाहिजे, असं मी जम्प करू शकली पाहिजे, माझं पोट कमी झालं पाहिजे असं नका लिहू, माझं वजन इतकं झालं पाहिजे आणि मी स्लिम ट्रिम फिट दिसली पाहिजे, असं असं करा. म्हणजे पॉझिटिव्ह वर्ड यूज करा, जे पण कराल पॉझिटिव्ह वर्ड यूज करा, निगेटिव्ह वर्ड्स आपल्या विशलिस्ट मध्ये आले नाही पाहिजे. दुसरं गाडी घ्यायची समजा, तर ती किती बजेट पर्यंत, कोणती, कोणतं मॉडेल तुम्हाला आवडेल, कोणतं, किंवा मॉडेल नसेल माहिती लेडीजला तर किती बजेट पर्यंत, कोणत्या कलरची, ते तुम्ही लिहा. कपड्यांमध्ये तुम्हाला कसे कपडे पाहिजे, गाडी, घरामध्ये कोणत्या टाईपचं इंटेरियर, कशा टाईपचं, किती बीएचकेचं घर, किंवा वेगळं घर, स्वतःचं घर, भाड्याचं घर, किंवा लोकेशन बदलत असाल तर कोणत्या सिटीला, तर जॉब पाहिजे असेल तर कोणता प्रोफाईलचा जॉब पाहिजे, त्याचे परफेक्ट, त्याचे पूर्ण लिहा. बॉसची रिलेशनशिप खराब आहे, काहींचं रिलेशन कलिगशी खराब असतं, त्याच्याशी लिहा. ऑफिसशी रिलेटेड लिहा, किंवा ऑफिसला गेल्यावर हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत बारीक बारीक लिहा. जेवढं शक्य आहे ना, आत्ताच बसा. आत्ता नसेल तर जेवण झाल्यावर बसा, पण हे आजच बसा, की तुम्ही रात्री आता हे ऐकलंय त्याच माइंडसेटने जर तुम्ही बसले ना, तर तुम्हाला ते खूप छान लिहिता येतं. आता हेच आज डिस्कस झालं, आता उद्या सकाळी तुमची ऑफिसची गडबड, शाळेची गडबड, मुलांची गडबड, हाऊसवाईफची कामाची गडबड, हे सगळं आपण विसरून जातो. तर तुम्ही, मी रोज सांगेल की जेव्हा लोहा गरम है ना तभी उस पे घाव डालना है. तर आपलं डोकं जेव्हा चार्ज आहे, आता चार्ज आहे, मग काय विचारांनी तुमच्या आता डोक्यात आले, आणि तुम्ही वही पेन जर जवळ घेऊन बसले असाल ना, तर जेव्हा मी बोलते तेव्हाच विचार आला तर ते लिहून ठेवत जा, रॅन्डम 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 ज्या पण गोष्टी येतील. आणि मग नंतर तुम्ही त्याचं एक काहीतरी लिस्ट बनवू शकता. म्हणजे कधी कधी काय होतं, मी सेशन सांगताना तुम्हाला एक गोष्ट कळते, पण ती एंड होईपर्यंत तुम्ही विसरून गेलेले असता. माइंड इज द, म्हणजे फास्टेस्ट स्लिपरियस्ट प्लेस ऑन द अर्थ. म्हणजे माइंड मध्ये सगळ्या गोष्टी फास्ट स्पेसने स्लिप होऊन जातात. कारण आपल्याला दिवसाला 60,000 विचार येत असतात, 60,000 किंवा जास्त पण येत असतात. तर त्याच्यामध्ये आपण एक एक विचार काउंट नाही करत, एक एक विचार बघत नाही. त्यामुळे ना गोष्टी लिहायला शिका. तुम्ही आता ही सवय करून घ्याल ना, वही मेंटेन करायची, मला या 4-5 महिन्यात खूप वही मेंटेन करायची सवय झाली, मला पण नव्हती आधी. पण मी इतकं लिहिलंय ना, इतके रजिस्टर लिहिले, एवढे पेन संपवलेत ना मी ह्याच्यामध्ये, की खूप छान वाटतं. आणि जेव्हा ते तुम्हाला जर या प्रॅक्टिसमध्ये ना काही काही वेळेस आपल्याला राग पण येत असेल, ज्या पण गोष्टी येत असतील, तर एक पेज घ्या आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह फिलिंग, तुम्हाला ग्रॅटिट्यूड येतच नाहीये, थँक्यू वाटतच नाही, काहींना दुःखी वाटत असेल, काही असू शकतात सॅड, काही काही फेजमध्ये वेगळे असतात असतात काही जण, तर त्या सगळ्या दुःखाच्या फिलिंग लिहून काढा. जेवढ्या कोणाला शिव्या घालायच्या असतील त्या पण लिहून काढा, जे तुम्हाला हेट्रेड, राग, अँगर जे वाटत असेल. आणि ते काहीतरी एक दिवा जाळा, मेणबत्ती वगैरे जे पण असेल ते जाळा, आणि तुम्ही एकटे तिथे ते जाळून आहे ना, पूर्ण असं फाडा समोर, डोळ्यासमोर, आणि त्याला इतकं निरखून बघा असं तटस्थतेने, की माझ्या हातली ही सगळी जी काळी धूळ जी तुम्हाला म्हटली त्या बॉटल मधल्या जार मधले जे ब्लॅक आहे, ती जी ब्लॅक जे पण एनर्जी आहे, ती सगळी त्या कागदावर जळून जाते. आणि माझ्यातली सगळी निगेटिव्हिटी अग्निदेवतेला मी समर्पित करते, आणि हे सगळं निघून जातंय. आणि हे जोपर्यंत करा, समजा आज तुम्ही केलं, तरी उद्या जाऊन तुम्हाला परत निगेटिव्ह फिलिंग आली, परत लिहून काढा. काही आपल्याला टेन्शन नाही की आजच गेलं पाहिजे आपल्या, कारण त्या खूप मागचे कर्म आहेत ते. आपण आता 30-40 वर्षाचे, 25 वर्षाचे एवढे असू, तेवढ्या वर्षात आपल्याला 10 वर्षात तर साठले असतील. तर तेवढं लिहित जा तुम्हाला रोज ना. आज 100% वाटत होतं, तर उद्या 90% वाटेल, उद्या 80% वाटेल, असं करत ते चेंज होईल. आणि तुम्ही डिप्रेशन मध्ये जरी असाल तरी ते बाहेर निघेल. जे पण ज्याला शिव्या घालायच्या, वाईट बोलायचं, जुना ट्रॉमा आहे, ह्यानी हे बोललं, लहानपणी काही झालं, कोणाचं काही वाईट घडलं, टीचरने अपमान केला, कोणीतरी कोणाचा तरी बदला घ्यायचा आहे, जे पण असेल ना, ते सगळं 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 त्या कागदावर लिहा, तो कागद जाळा. आणि ही खूप खूप पॉवरफुल टेक्निक आहे. मला पहिले असं वाटायचं की ते आपण बघितलं होतं ना मूवी मध्ये, करीना कपूरचा, शाहिद कपूरचा मूवी तो, त्याच्यामध्ये तिने ते
फाडलं होतं आणि फोन करून त्याला शिव्या दिल्या होत्या, आदित्य का काय तर पिक्चर, मला नाव का नाही आठवत. तर ते तिने पाण्यात टाकलं होतं सगळं लिहून. ते तसं करायला मला असं वाटायचं की हा वेडेपणा आहे. बट ते सायकियाट्रिस्ट पण ही ट्रिक सांगतात आजकाल. तर ती आणि त्या ट्रिकने मला खूप बरं वाटलंय मला पण स्वतःला. काही काही फेजेसमध्ये आपण असतो निगेटिव्ह. तर त्या गोष्टी तुम्ही करा आणि लिहित जा स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा आत्ताच लिहा. तर ते बरं होईल आणि जेवढी निगेटिव्हिटी तुम्ही बंद करत जाल ते पण चांगलं राहील आणि जेव्हा चांगली फिलिंग येईल तेव्हा चांगलं. आणि एक तुमच्या जवळ आहे ना, हे तेच मी सांगितलं, कलर स्केच पेन्स वगैरे ठेवले तर ते पण ठेवा. आणि लहान मुलांसारखं तुम्ही क्युरिओसिटीने आनंदाने, ज्यांना ड्रॉइंग करायला आवडतं ना, काहींना असं वाटतं की मी लिहित नाही बसत, मला ड्रीम आहे ना ड्रॉइंग काढून आवडतं, समजा मला जे घर पाहिजे, जे मला गाडी पाहिजे, तर तुम्ही कलर्सने ती छान गाडी काढा, घर काढा, जी तुम्हाला छान फिलिंग देईल. किंवा तुम्ही आज विजन बोर्ड म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवर आता AI ते सगळ्या आपल्याला इमेजेस बनवून देतात, तशा कृतीमध्ये तुम्ही आज विजन म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपला ते इमेजेस, एक आहे ना तुमचं स्वतःचाच मी म्हणून ऑप्शन येतो व्हॉट्सअपला, त्याच्यातच इमेजेस सेंड करा. मी तसंच करते. ज्या पण इमेज मला वाटतात नाही मला छान वाटलं, हे घर मला छान वाटलं, मी तिथे सेव्ह करते, व्हॉट्सअपला पाठवून ठेवते. किंवा मग कुठे, कारण व्हॉट्सअप आपण सारखं खोलतो, जे तुम्ही इन्स्टा खोलत असाल, जे पण आहे जिथे तुम्ही पाहू शकता नेहमी, ते करून ठेवायचं. म्हणजे ते तुमच्या डोळ्यासमोर राहतं. विजन बोर्डला लावू शकता, ज्या पण प्रिंटआउट्स काढायच्या आहे त्या. तर ते सगळं. आणि दुसरं अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला लहानपणापासून आहे ना काही आठवणी येत असतील, जसं आपण काल लहानपण डिस्कस केलं की आपण लहानपणी आपल्याला काही वाटायचं की ते ढगांवर असे आकार असतात, आजी वारली तर ती आजी असेल, तारा बन गई, आजोबा तारा बन गए ते असेल. तर तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल. माझा ना एक मोती कुत्रा होता, तर तो वारला होता मी लहान असताना. तर मला असं वाटायचं त्या ढगात जर तो कुत्र्याचा शेप म्हणजे त्या ढगांचा जो शेप होईल तो, मी त्याला मोतीला बघायचे आणि मी ते बघत बघत असंच आपल्या मनातल्या मनात असं बोलत चालायची. तर तुम्हाला ज्या आठवणी येत असतील ना जुन्या चांगल्या, तर त्या पण तुम्ही आता लिहू शकता. म्हणजे तुम्ही फक्त पूर्ण लिहायची गरज नाही. शक्तिमान बघून तुम्हाला भारी वाटत होतं, सोनपरी बघून भारी वाटत होतं, फक्त नाव लिहा शक्तिमान, सोनपरी किंवा जुने जे पण आहे, रामायण, श्रीकृष्ण, मोगली, ह्या आठवणी तुम्ही लिहा. तर तुमचं आहे ना आतला आनंद खूप असा, ती जारमध्ये ना तुमच्या पांढरं पाणी, काय म्हणतात स्वच्छ पाणी खूप असं यायला लागेल वर. आणि तेवढीच तुम्हाला ग्रॅटिट्यूडची फिलिंग पण आहे की येईल. ही माझी तुम्हाला एक अशी नाही का छोटी टिप आहे. तर ते मला आठवलं ना, तर मी जेव्हा वाईट फिलिंग येतात तेव्हा असं काहीतरी चांगल्या फिलिंग आठवते. ते लहानपणी तुम्ही कशा मागे पळायचे, ती म्हातारीच्या मागे पळायचे की कोणतं पर्टिक्युलर फुलपाखरूच तुम्हाला आवडायचं, की कोणतं ते आपण तेव्हा सोसायटीत जाऊन गणपतीला फुलं आणणं, देवाऱ्यात ठेवायला फुलं आणायला जायचो परडी घेऊन. तर पर्टिक्युलर कलरचेच फुलं आवडायचे, त्या वासाचे, त्या सीझन मधले. तर तो वास आठवला, ती देवपूजा आठवली तरी पण असं मला खूप भारी वाटतं. तर ते मला देवहारा सजवायची आहे ना फुलांनी खूप सवय होती. मी पूर्ण सगळीकडनं फुलं घेऊन यायची आणि खूप छान असं देवहारा सजवायची तो फुलांनी. तर मला अशा त्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला आता आठवल्या ना, आधी या छोट्या लहानपणीच्या गोष्टी आठवा आणि मग तुमची ड्रीम लिस्ट लिहा. तर तुम्हाला इतका डिफरन्स जाणवेल ना, की तुम्हाला असा तो आनंदाने ड्रीम लिस्ट आली. आणि ड्रीम लिस्ट मध्ये एक अजून गोष्ट ही पण आहे की तुम्ही कोणाच्याही कंपॅरिझननी, कोणाच्या जेलसीने ड्रीम लिस्ट नाही लिहायची. म्हणजे आता समजा एखाद्या शेजारच्यानी माझ्या ही गाडी घेतली किंवा माझ्या कलिगने, ऑफिसच्या यांनी किंवा माझ्या नातेवाईकांनी ही गाडी घेतली, त्याला जळवायला मी तशीच गाडी घेईल किंवा त्याच्या भारी गाडी घेईल. असं जर केलं तर तुम्हाला युनिव्हर्स कधीच देणार नाही. कधीच देणार नाही. तुमची आत्ता जी लहान फिलिंग आली ना शक्तिमान बघून, जी छान फिलिंग आली, त्याच्यानंतर तुम्हाला कोणती गाडी घ्यावी वाटते, जी तुमची प्युअर अशी डीप अशी छान जी एक इच्छा प्रकट होईल ना, जी एकदम प्युअर फॉर्म मध्ये असेल, तर तुम्हाला कळतं ही प्युअर फॉर्मची इच्छा आहे की ही कोणाच्या जेलसी मधून आलेली इच्छा आहे, की ह्याची कंपॅरिझन मधून इच्छा आहे, की टीव्हीवर ऍड पाहिली म्हणून इच्छा आहे, काही ह्यांनी ती साडी घातली, त्यांनी ते ब्रेसलेट घातलं, त्यांनी ते घड्याळ घातलं म्हणून मला घ्यायचंय, कोणाचं कॉपी पेस्ट. आजकाल इन्फ्लुएन्सर्स बनतायत म्हणून सगळे इन्फ्लुएन्सर बनतायत. तर ते कॉपी करतायत. ज्यांना खरंच वाटतंय आत्म्यापासून तो डिफरन्स कळतो, कोचेस पण सगळे बनतायत, पण जो खरा कोच आहे आणि जो कॉपी कोच आहे, जो इन्फ्लुएन्सर खरा आहे आणि जो कॉपी आहे, तो लगेच कळतो. तर तुमची जी खरी आत्म्याची जी इच्छा आहे ना, त्याच लिहा आणि त्या तुमच्या युनिव्हर्स लवकर पूर्ण करेल. जर तुम्ही कोणाच्या कंपॅरिझन म्हणून, कोणाच्या बघून कॉपी पेस्ट इच्छा केल्या असतील किंवा ज्या गरज नसताना इच्छा केल्या असतील, तुम्हाला आता त्याची काहीच गरज नाही पण उगाच दिखाव्यासाठी केल्या असतील, तर त्या इच्छा पूर्ण होत नाही. ज्या तुमच्या खरंच मनातून आलेल्या आहेत प्युअर फॉर्म मध्ये, त्याच पूर्ण होतील. आणि असं बोलून आता आपण सेशन संपवूया, कारण 9:15 झाले, बऱ्याच जणांना भूक लागली असेल, कोणाचं काय असेल. चालेल, धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही सगळे जॉईन झाले वेळात वेळ काढून आणि सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, छान मला शेअरिंग केलं, फ्री फीडबॅक्स दिले, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे. 100 लोकांना थँक्यू म्हणत चला रोज.
आणि सगळ्यांनी छान ड्रीम लिस्ट लिहा, लहानपण आठवा, छान छान फिलिंग मध्ये राहा. जो रोज सकाळी असं उठल्यावर आहे ना, रोज एक नवीन छान लहानपणीची आठवण आठवा, तुम्हाला आपोआप छान वाटायला लागेल. आणि हे 30 दिवस आपण जर तसे घालवले तर पूर्ण दिवस ते आपला एक पॅटर्न बनून पुढचे महिने पण तसे जातील. थँक्यू इच अँड एव्हरीवन. थँक्यू. गुड नाईट. बाय.